शेतकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे ग्रोसमार्क खत वापरून केलं आणि निम्म क्षेत्र माझ्या पद्धतीने केलं की ज्यावेळी मी कांडी पुरताना मी ग्रोसमार्क वापरलेलं होतं, त्या ऊसाची उगवण अगदी 8 ते 10 दिवसात चांगल्या प्रकारे झाली. आणि जे माझ्या पद्धतीने मी खत वापरलं होतं तिथं त्या पद्धतीने काय मला ऊसाची उगवण एवढ्या जलद दिसली नाही. नंतर 1-1.5 महिन्यानंतर मी पाहिलं की त्यांच्या सांगण्यावरून मी दुसरा डोस ग्रोसमार्कचा वापरला. त्यावेळी ऊसाचे फुटवे किंवा ऊसाची उंची, काळोखी चांगल्या प्रकारे दिसली. त्यांचा सल्ला घेऊन शेवटपर्यंत त्या ऊसाला ग्रोसमार्कची ट्रीटमेंट ठेवली. तर मला असं आढळून आलं की ऊस एक ठराविक काळात मोठा झाल्यानंतर जो माझ्या पद्धतीने केलेला ऊस होता आणि ग्रोसमार्कच्या खत वापरून जो ऊस केलेला होता त्याच्यात एक 5-7 कांड्याचा फरक पडला. ग्रोसमार्क वापरलेला ऊस एक 7 कांड्याने मोठा दिसायला लागला. व ज्यावेळी मी त्याची ऊसतोड केली, कारखान्याला पाठवला, त्यावेळी मला ग्रोसमार्क ज्या क्षेत्राला मी वापरले त्यातलं टनेज सुद्धा अधिक मिळाले. तरी ग्रोसमार्क खतामध्ये एक्स्ट्रा सल्फर असल्यामुळे आम्हाला असं जाणवलं की सल्फर वेगळं पिकाला द्यायची गरज नाही. तर आता डोक्यात एक पक्क झालंय, अधिक सल्फरवालं खत वापरायचं झालं तर दुकानदाराला फक्त ग्रोसमार्क मागायचं, दुसरं काही मागण्याची गरज नाही. ऊसाच्या उत्पन्नाची गोडी चाकायची असेल तर ग्रोसमार्कच हवं. नमस्कार, माझं नाव सचिन भगवान पाटील. ह्यावेळेस मी कोरोमंडलचे ग्रोसमार्ट हे खत वापरले आहे. तर याच्यामध्ये मला ऊसाचा फुटवा हा जास्त प्रमाणात वाटतोय आणि पानाची लांबी आणि याची रुंदी वाढलेली आहे. आणि याच्यामध्ये काळोखी जे आहे ते कमीत कमी 2.5 ते 3 महिने झाले काळोखी हे अजूनही टिकून आहे याच्यामध्ये. तर याच्यामध्ये सल्फरचं प्रमाण जास्तीचं आहे किंवा व्यतिरिक्त वापरायची गरज नाही. हे एक फायदेशीर गोष्ट आहे की शेतकऱ्यांनी याचा विचार करावा. नमस्कार, मी अभिषेक पाटील. यंग जनरेशन खूप सारी शेतीमध्ये इंटरेस्टेड होत आहे. आमच्या गावातीलच उदाहरण आहे. मग याच्यामध्ये आम्ही जे चांगले रिझल्ट देतात ते आम्ही त्याच्याकडं डायव्हर्ट होतो. मग आम्हाला असंच कोरोमंडलचं सजेशन मिळालं. कोरोमंडलमधील ग्रोसमार्क वापरल्यामुळे एकसारखी उंची दिसली आणि त्याच्यामध्ये गंधकाचं प्रमाण असल्यामुळं आम्हाला अतिरिक्त गंधक वापरण्याची गरज पडली नाही. ते एक समान उंची आणि पानाची रुंदी समाधानकारक आहे. त्याच्यामुळं चांगला फुटण्याला रिझल्ट मिळाला. शेतीत उतरणाऱ्या यंग जनरेशनला मी सजेस्ट करेन की त्यांनी ग्रोसमार्क यूज करावं. ऊसाच्या उत्पन्नाची गोडी चाकायची असेल तर ग्रोसमार्कच जाऊ. माझे नाव सुरवंदा रामगोंडा पाटील. मी फर्टिलायझरचा व्यवसाय करत आहे आणि मी 2 वर्ष झाली ग्रोसमार्क हे खत विकत आहे. आणि या खत विकताना बाकीचे शेजारी गावातील शेतकरी मला विचारासाठी येत आहे या खतामध्ये काय आहे. मग मी खतामध्ये सांगताना शेतकऱ्यांना सांगत आहे की सल्फर आहे आणि सल्फर असल्यामुळे तुमचं एक्स्ट्रा टाकायचं सल्फर वाचत आहे, त्याचा दर खर्च कमी होत आहे आणि खर्च कमी होत असल्यामुळे याचा रिझल्ट लॉंग लाईफ दीर्घकाळ खत काम करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा आहे वजनामध्ये. परत याच्यामध्ये शेतकरी आता चालू सीझनला सांगत आहेत खत चांगलं आहे, पानाची रुंदी, हे सगळं शेतकऱ्याकडून मला कळत आहे. त्यामुळे मी सांगत आहे शेतकऱ्यांचा फायदा आहे, खत वापरायला काही अडचण नाही. या काळात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ग्रोसमार्क खतांची मागणी वाढत चालली आहे ते मला दिसून आलेलं आहे. याची विक्री करताना मला आनंद आहे. मी राहुल संभाजीराव कदम. आमची आयुर्वेदिकमध्ये संभाजीराव कदम दादा ॲग्रो प्रोड्युसर कंपनी या नावाने आमची एपीओ कार्यरत आहे. आमच्या एपीओ मध्ये 500 सभासद आहेत. ऊस या पिकाखाली जवळजवळ आमच्या गावामधील 70 ते 80% शेती ही ऊसाखाली आहे. तसेच राहिलेली उर्वरित शेती द्राक्ष व इतर पिकांसाठी आहे. ऊसामध्ये रासायनिक खते वापरत असताना आमच्या शेतकऱ्यांच्या असं निदर्शनास आलं की कोरोमंडलचं ग्रोसमार्क वापरल्यामुळे ऊसाची वाढ प्रामुख्याने चांगली झाली. तसेच बेसल डोस करून आम्ही ज्यावेळी लागण केली त्या लागण करतेवेळी आम्ही जमिनीमध्ये ग्रोसमार्क दिल्यामुळे लावणीचे फुटवा व तसेच लावणीची उगवण क्षमता ही चांगल्या प्रकारे झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोरोमंडलचं ग्रोसमार्कच वापरावं. यामुळे निश्चित तुम्हाला त्याचा फायदा
हा नक्कीच होईल एवढं मी या ठिकाणी विनंती करतो. आणि खरं सांगू का, ऊसाच्या उत्पन्नाची गोडी टाकायची असेल तर ग्रो स्मार्टच हवं. नमस्कार, मी महेश माणिकराव पाटील. माझ्या शेतीमध्ये 265 ऊसाची जात करत आहे. यामध्ये प्रामुख्यानं मी कोरोमंडल कंपनीचे ग्रोस्मार्ट हे खत वापरतोय. हे खत वापरल्यानंतर मला ऊसाच्या फुटव्यामध्ये, जाडीमध्ये, उंचीमध्ये आणि ऊसाच्या काळुकीमध्ये जमीन आसमानचा फरक पाहायला मिळाला. पहिल्या वर्षी ज्यावेळी मी ऊसाचं उत्पन्न घेतलं त्यावेळी 40 टनाचं अवरेज मला बसलं. आज ह्या वर्षीचा गेलेल्या ऊसाचं माझं उत्पन्न 80-85 टनाच्या पर्यंत पोहोचलेलं आहे. एवढी मोठी फरक ऊसाच्या उत्पन्नामध्ये झाली. मी महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना विनंती करतो, कोरोमंडल कंपनीचं ग्रोस्मार्ट हे खत वापरून आपल्या उत्पन्नामध्ये भरघोस अशा प्रकारची वाढ करू शकता. नमस्कार, आम्ही थोरात बंधू, वैभव थोरात, प्रमोद थोरात, अमोल थोरात. आम्ही एकत्र कुटुंब पद्धतीने शेती करतो. आमची पारंपरिक शेतीच हा व्यवसाय आहे. आम्ही कोरोमंडल कंपनीचे ग्रोस्मार्ट हे खत हे प्रत्येक वेळेस शेतीसाठी वापरतो. ऊस पिकासाठी आम्ही वापरले. ऊस पिकासाठी वापरल्यानंतर त्याची उगवण क्षमताही चांगली झाली. त्यानंतर त्याचे फुटवेही चांगले निघाले. फुटवे निघाल्यानंतर कालांतराने दुसरा डोस टाकल्यानंतर त्याचे पानाची लांबी, रुंदी किंवा काळोखी ही टिकून राहिली. त्यानंतर थोड्या दिवसानंतर तिसरा डोस वापरल्यानंतर त्या ऊसाची पेरे, उंची भरपूर वाढली. ऊसाचे 3-4 तुकडे व्हायला लागल्यात. ऊसाचे समोर बघताय तोड चालूच आहे. ग्रोस्मार्ट खतामध्ये सल्फर असल्यामुळे एक्स्ट्रा सल्फर वापरावं लागत नाही, त्याच्यामुळे अतिरिक्त खर्च वाचतो. मी तर असे म्हणेन, ऊसाच्या उत्पन्नाची गोडी टाकायची असेल तर ग्रोथ ग्रोस्मार्टच हवं. नमस्कार. सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांचं, त्याच्यानंतर आमच्या व्यापारी बंधूंचं आणि आपल्या सगळ्या टीम मेंबर्सचं कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड तर्फे हार्दिक स्वागत. मुळात सध्याची परिस्थिती बघता आपण शेतकऱ्यांपर्यंत अधिकाधिक माहिती कशी पोहोचवू शकतो, या अनुषंगाने आज आपण या लाईव्ह वेबिनारचं आयोजन केलेलं आहे. मूळ कार्यक्रमाकडे वळण्याआधी सर्वप्रथम कंपनीबद्दल माहिती घेऊया. कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड जवळजवळ 7 दशकं शेतकऱ्यांच्या सेवेत रुजू आहे आणि महाराष्ट्रभर आमच्या कृषी तज्ञांचं जाळं पसरलेलं आहे. त्याच्यानंतर खास माहिती अशी की फॉस्फेटिक क्षेत्रातील आणि खासगी प्रक्षेत्रामध्ये प्रथम क्रमांकाची कंपनी जर कुठली असेल तर कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड अशी आमची ओळख आहे. जेनेरिक ग्रेड सोबतच ज्या काही युनिक ग्रेड्स आहेत, म्हणजे जसं की ग्रोस्मार्ट आहे किंवा ग्रोशक्ती आहे, जेणेकरून त्याचा मूळ उद्देश हा की शेतकऱ्याचा जो अधिकाधिकचा खर्च आहे तो कमी व्हावा आणि अशा युनिक ग्रेड मधून त्याचं जे उत्पन्न आहे ते त्या अनुषंगाने वाढावं. या हेतूने आम्ही बाजारात नवनवीन अशा ग्रेड घेऊन येत असतो. आता बरंच आपण ऐकलं असेल की मगापासून की ऊसाच्या उत्पन्नाची गोडी चाखायची असेल तर ग्रोस्मार्टच हवं. तर उत्पन्नाची गोडी म्हणजे नेमकं काय? तर ही उत्पन्नाची गोडी जर आपल्याला अनुभवायची असेल तर त्याचा जो मूळ पाया आहे तिथून आपल्याला पुढे सरकलं पाहिजे आणि त्या दृष्टीने जर का आपल्याला काही प्लॅनिंग करायचं असेल तर मग त्याचं खत नियोजन कसं हवं किंवा जी काही पोषण तत्वांचं जे एकात्मिक आपण म्हणतोय की म्हणता येईल की त्याची मॅनेजमेंट आहे ती कशी सांभाळता येईल, यासाठी आम्ही इथे एका खास वक्त्यांना बोलवलेलं आहे. आपण सगळेजण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या संस्थेला परिचित असालच. या संस्थेतील मृदाशास्त्र विभागाच्या प्रमुख आणि शास्त्रज्ञ डॉक्टर प्रीती देशमुख आज आपल्याला ऊस पिकावरील एकात्मिक अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
त्यांच्या या पूर्ण क्षेत्रातील अभ्यास हा तितकाच गाढा आहे. आणि ज्यावेळेस आपण त्यांची ओळख करून देतो की त्या मृदाशास्त्र या विभागाच्या प्रमुख आहेत आणि शास्त्रज्ञही आहेत, यातच बरंच काही येतं. तर जास्त वेळ न घेता मी डॉक्टर प्रीती देशमुख यांना विनंती करेन की त्यांनी शेतकऱ्यांसाठी आज या ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय त्यासाठी आपलं अमूल्य मार्गदर्शन करावं. मॅडम. आवाज येतोय? हा, आवाज येतोय. येतोय. धन्यवाद प्रबंध सर, माझी छान ओळख करून दिली त्याबद्दल. सर्वप्रथम मला ह्या ऊस शेती प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये, ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये शेतकरी बांधवांना एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केलं, त्याबद्दल मी कोरोमंडल इंटरनॅशनल कंपनीचे आभार मानते. तर शेतकरी बंधूंनो, स्क्रीन दिसते ना सर? हो मॅडम, विजिबल. हा, ओके. तर शेतकरी बंधूंनो, आजचा आपला विषय ऊस पिकासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन. तर ह्यापूर्वी आपण बघूया की एकात्मिक खत व्यवस्थापन करत असताना सध्या जी काही महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे की सरासरी दर हेक्टरी उत्पादकता कमी होण्याची कारणे काय? कारण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आपल्याला ह्यासाठीच करायचे की आपली ऊसाची उत्पादकता ही वाढली पाहिजे. ऊस उत्पादकता कमी होण्यामागे मागचे आपण बरेचसे 2-3 वर्ष जर का बघितले तर आपण म्हणतो की पूर परिस्थिती आली, काही भागांमध्ये अवर्षण परिस्थिती होती. या वर्षात फारसं तसं काही झालं नाही, परंतु ही जरी प्रमुख कारणे असली तरी खालावलेली जमिनीची सुपीकता ही ऊस उत्पादकता कमी होण्यामागे महत्वाचं कारण आहे. यामध्ये बरीचशी कारणे दिली की सेंद्रिय पदार्थांची कमतरता, नंतर अयोग्य मेण्याचा वापर, आंतर मशागती. हे म्हणजे काय तर आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव. जर आपल्याला ऊस पिकाची उत्पादकता वाढवायची असेल तर आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्याबरोबरच सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली जमीन सुपीकता ही चांगली होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, ह्या 3 गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं. महाराष्ट्रामध्ये आता आपण बघितलं तर बरेच शेतकरी, साधारण काही शेतकरी आपले असे आहेत सांगली, सातारा, कोल्हापूर ह्या भागामध्ये की 100 टन प्रति एकरी काढणारा शेतकऱ्यांचा सुद्धा ग्रुप आपल्याकडे आहे, म्हणजेच 250 टन प्रति हेक्टर. परंतु महाराष्ट्राची सरासरी उत्पादकता ही फक्त 80 टनावर आपल्याला स्थिर झालेली दिसून येते. आता ही उत्पादकता जर का आपल्याला वाढवायची असेल तर आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणं हे गरजेचं. यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये उत्पादन कमी येण्याची कारणं शोधून त्याची अंमलबजावणी करणं. 50 टन ह्या वर्षी माझं उत्पादन आलंय तर 10 टन उत्पादन येण्यासाठी मला काय केलं पाहिजे किंवा मी कुठे चुकतोय, हे प्रत्येक शेतकऱ्यांनी ह्या गोष्टीचा आता इथून पुढे अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण आतापर्यंत आपण काय करतोय, पारंपरिक शेती करत आलो. लागणीचा हा डोस द्यायचा आहे, बांधणीचा हा डोस द्यायचा आहे, बस आपल्याला कुणीतरी सांगतं म्हणून आपण त्या खतांच्या गोण्या आणतो आणि आपण ह्या घालतोय. पण इथून पुढे आपल्याला जी काही उत्पादकता आपल्याला वाढवायची आहे ती स्वतः आपण कारणं शोधून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपल्याला ऊस पिकाची उत्पादकता ही वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपल्याला माहिती आहे की लोकसंख्या वाढते. या वाढत्या लोकसंख्येमध्ये जी काही आपली जमीन आहे ती तर वाढणार नाही, त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकवून उत्पादकता घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता सुपीकता टिकवून उत्पादकता म्हणजे काय? बरेचदा शेतकरी 100 टन उत्पादन घेतात. जे शेतकरी सेंद्रिय खत, जीवाणू खत, रासायनिक खत तिन्ही वापरतात, जमिनीची सुपीकता चांगली आहे, अशा ठिकाणी आपण म्हणू शकतो की ठीक आहे 100 टन उत्पादन हे शाश्वत असायला पाहिजे. नाहीतर 100 टन उत्पादन आपण काढू, खूप सारे रासायनिक खतं घातली, फवारणी घेतल्या, 100 टन उत्पादन आपण काढू शकतो, परंतु शाश्वतता पाहिजे. जर का त्या
लागणीचा आपण खोडवा ठेवला तर साधारण 80-70 टन तरी उत्पादन आपल्याला यायला पाहिजे. यासाठी आपल्याला जी काही जमिनीची सुपीकता आहे ती टिकवून उत्पादकता घेणं हे सगळ्यात गरजेचं आहे. तर 100 टन सगळ्या शेतकऱ्यांनी घेतलं पाहिजे किंवा 100 टनाच्याच मागे आपण लागलं पाहिजे हे न करता 50 टन असेल तर 60 टन करण्यासाठी मी काय नियोजन करायला पाहिजे, कशी जमिनीची सुपीकता वाढवून उत्पादकता घ्यायला पाहिजे, ह्या बाबींकडे आपल्याला लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता जमिनीची सुपीकता म्हणजे काय? जेव्हा आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा विचार करतो तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं असतं की जमिनीची सुपीकता म्हणजे काय. तर पिकांच्या वाढीच्या अवस्थेत गरजेनुसार आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्याची क्षमता असलेल्या जमिनीस सुपीक जमीन म्हणतात. म्हणजेच काय, तर आपण जी काही रासायनिक खतं जमिनीमध्ये घालत असतो, जमिनीमध्येही अन्नद्रव्य असतात. ही अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध कधी होतील तर आपली जमीन सुपीक असेल. जर आपली जमीन सुपीक नसेल तर तुम्ही कितीही रासायनिक खतं घाला, ही खतं पिकाला उपलब्ध होणार नाही आणि आपली ऊसाची उत्पादकताही वाढणार नाही. त्यासाठी पिकांच्या वाढीच्या अवस्थेत जो काही अन्नद्रव्य पुरवठा करण्याची क्षमता जमिनीमध्ये पाहिजे त्या जमिनीला आपण सुपीक जमीन म्हणतो. आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना आपल्याला जमिनीची सुपीकता टिकवणं हे तेवढंच महत्वाचं आहे. सुपीक जमीन असेल तरच दिलेली अन्नद्रव्य ही चांगल्या प्रकारे पिकाला लागू पडते. आता सगळ्यात महत्वाचं आहे की जमिनीची भौतिक गुणधर्म. जमीन ही भौतिक सुपीक असावी लागते, जैविक सुपीक असावी लागते आणि रासायनिक सुपीक असावी लागते. आता जमीन भौतिक सुपीक म्हणजे काय? बरेचदा आपण भरपूर आपले शेतकरी आता बऱ्यापैकी पुढाकार घेऊन माती परीक्षण करतात. बऱ्याच कारखान्यांवर सुद्धा माती परीक्षण प्रयोगशाळा आहे. तर माती परीक्षण करून खतांच्या मात्रा देणं ही बऱ्यापैकी आता आपल्याला कळायला लागलंय. तर माती परीक्षण करताना माती परीक्षणाच्या रिपोर्टवर आपण काय करतो तर जमिनीचा सामू, विद्युत वाहकता, नत्र, स्फुरद, पालाश ह्या गोष्टी आपण तपासतो. परंतु जमिनीच्या भौतिक सुपीकतेकडे आपण कधीही लक्ष देत नाही. ही आपण तपासली नाही, तुम्ही ह्याचं माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये तपासणी नाही केली तरी सुद्धा तुम्ही एकदा शेतात आपली चप्पल काढून चालून बघा. आपल्याला लक्षात येईल की जेव्हा आपण चप्पल काढली आणि जमिनीमध्ये जेव्हा आपण चालतो जर जमीन भुसभुशीत लागत असेल, पायाला मऊ लागत असेल तर ही जमीन भौतिक सुपीक आहे असे म्हणतो. आणि जर जमीन आपल्याला टोचत असेल तर अशा जमिनीला आपण भौतिक सुपीकता आहे असं म्हणत नाही. तर जमीन ही आपल्याशी बोलत असते. तर एकदा हा प्रयोग करून बघितला आणि जमीन भौतिक सुपीक कधी असेल, जर आपण फक्त रासायनिक खतांचा वापर करत असू तर आपली जमीन ही कधीही भौतिक सुपीक होणार नाही. जमीन भौतिक सुपीक होण्यासाठी आपल्याला सेंद्रिय खतांचा वापर करणं गरजेचं आहे. बरेच शेतकरी असे आहेत जे पूर्वापार सेंद्रिय खतांचा वापर करतात आणि ह्या शेतामध्ये जर आपण जाऊन बघितलं, बरेचदा आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जातो आणि जे शेतकरी सेंद्रिय खतांचा वापर करतात ह्या शेतामध्ये गेल्यानंतरच आपल्याला कळतं की जमीन किती सुपीक आहे. तर सेंद्रिय खतांचा आपण भरपूर वापर केला तर जमीन भौतिक सुपीक असते. म्हणजेच काय, तर पाणी धारण क्षमता त्या जमिनीची चांगली असते, निचरा चांगला होतो आणि जी काही दिलेली रासायनिक खतं आहे ही रासायनिक खतांचा उपलब्धता म्हणजे रासायनिक खतं ही चांगल्या प्रकारे पिकाला उपलब्ध होतात. आता एक भौतिक सुपीक जमिनी म्हणजे जमिनीची जडणघडण सुद्धा आपली चांगली असते. तर ह्या गोष्टींमध्ये जमीन भौतिक सुपीक असावी लागते. आणि आता भरपूर शेतकरी जीवाणू खतं वापरतात. ह्या बाबतीत काही सांगण्याची गरज नाही की कुठली जीवाणू खतं कधी वापरायला पाहिजे. तर जीवाणू खतं का वापरतो हे पहिले आपल्याला माहिती असायला पाहिजे. जीवाणू खतांमधनं आपण अन्नद्रव्य देत नाही जे आपण रासायनिक खतांमधून देतोय. रासायनिक खतांमधून आपण नत्र, स्फुरद, पालाश जी काही पिकांना अन्नद्रव्य लागतात ती आपण रासायनिक खतांमधून देतो. परंतु जीवाणू खतांमधून आपण अन्नद्रव्य देत नाही. जीवाणू खतं आपण जमिनीमध्ये का घालतो तर जी काही अन्नद्रव्य आपण रासायनिक खतांमधून घालणार आहे, जी अन्नद्रव्य ही जमिनीमध्ये आहे तर ही अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध होण्यासाठी कोण काम करतं तर हे जीवाणू काम करत असतात. जीवाणू खतांची उपलब्धता ही चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी आपल्याला रासायनिक खतांची अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढण्यासाठी आपल्याला जीवाणू खतं आपण जमिनीमध्ये घालत असतो. आणि जर आपली जमीन भौतिक सुपीक असेल, जमिनीमध्ये निचरा चांगला असेल, पाणी धारण क्षमता चांगली असेल, जमिनीची जडणघडण चांगली असेल तर जीवाणू चांगल्या कार्यक्षमतेने काम करतील आणि जीवाणूंची संख्या वाढेल. कारण जीवाणूंचं खाद्य काय आहे, सेंद्रिय कर्बे. जमिनीमध्ये जर का सेंद्रिय पदार्थ तुम्ही घातले तर जीवाणूंची संख्या वाढेल आणि जी काही जीवाणू खतं आहे
त्या जीवाणू खतं घातल्यानंतर त्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे जीवाणूंची संख्या ही आपल्या जमिनीमध्ये अजून वाढून रासायनिक खतं जी आपण जमिनीमध्ये घालतो ही रासायनिक खतांची उपलब्धता ही पिकाला चांगल्या प्रकारे होईल. तर जमीन तुमची भौतिक सुपीक असावी लागते, जैविक सुपीक असावी लागते, तरच जो काही खर्च आपण रासायनिक खतांवर करतो तो पिकाला चांगल्या प्रकारे उपलब्ध हा होऊ शकतो. तर ह्या तिन्ही गोष्टी एकमेकांशी संलग्न आहे. फक्त आपण रासायनिक खतांचा वापर करून जमिनीची रासायनिक सुपीकता चांगली ठेवून त्याचा काहीही फायदा होणार नाही. कितीही रासायनिक खतं आपण घातले तरी सुद्धा ती पिकांना उपलब्ध होणार नाही. त्यामुळे जमीन भौतिक सुपीक असेल, जैविक सुपीक असेल तरच रासायनिक सुपीक असेल आणि अशा जमिनीमध्ये मग म्हणजेच एकत्रित आपण केलं तर दिलेल्या रासायनिक खतांचा चांगल्या प्रकारे फायदा होईल. सुपीक जमीन म्हणजे काय तर 45% खनिज पदार्थ असतील, 5% सेंद्रिय पदार्थ, 25% हवा आणि 25% पाणी. आता शाश्वत सुपीकता आणि उत्पादकतेसाठी बरीच आपल्याला मेहनत घ्यावी लागते. त्यामध्ये पिकांची फेरपलट आहे जी आपण कधीच करत नाही. ऊसापाठोपाठ ऊस आपण घेत असतो. त्यानंतर मशागत आहे, सेंद्रिय खतांचा वापर, संतुलित रासायनिक खते, पाणी व्यवस्थापन, निचरा व्यवस्था आणि जमिनीची धूप. ही शाश्वत सुपीकता आणि उत्पादकता घेण्यासाठी ह्या बाबींकडे आपल्याला लक्ष देणं हे अत्यंत गरजेचे आहे. हा बोला. हॅलो. शाश्वत सुपीकता आणि उत्पादकतेसाठी ह्या गोष्टी ह्या अत्यंत गरजेच्या आहेत. आता पिकांची फेरपालट घेत असताना आपण ऊसापाठोपाठ ऊस घेतो. थोडीही उसंत आपल्या जमिनीला नसते तर आडसाली ऊस आपण घेतला असेल तर 1 किंवा 2 खोडवे घेऊन जमिनीला उसंत द्यावी आणि त्यानंतर ताग किंवा हिरवळीचं पीक घेऊन आपण नंतर ऊसाची लागण केली तर आपल्याला त्याचा फायदा हा चांगला होतो आणि जमीन सुपीक राहून आपल्याला उत्पादकताही घेऊ शकतो. त्यानंतर एखादं खरीपाचं पीक आपण घेतलं असेल, पूर्व हंगामी ऊस घ्या, 1 किंवा 2 घोडवे घ्या आणि जमिनीला उसंत देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यानंतर तागासारखं हिरवळीचं पीक घेऊन पूर्व हंगामी ऊसाची लागण केली, 1 किंवा 2 खोडवे घेतले आणि परत जमिनीला उसंत दिली तर त्याचा फायदा सुद्धा चांगला होतो. जमिनीची पूर्व मशागती सगळ्यात महत्वाची आहे. ऊस पीक जर आपण बघितलं तर ऊस पिकाची मुळे ही खोलवर जात असतात. आता ही ऊस पिकाची मुळं खोलवर जात असल्यामुळे बरेचदा काय होतं की मशागत ही आपण चांगली करत नाही. ऊसापाठोपाठ ऊस आपण घेत असतो, खोडवा तुटला की खोडवा तुटल्यानंतर लगेच आपण चऱ्या पाडून लागणीची तयारी आपली बरेचदा सुरू असते. हे करत असताना जेव्हा आपण मशागत करतो आपण 1 मिनिट. हॅलो. हा बरं सांगते मी सांगते. तर ही जी मशागत आपल्याला ही मशागत खोलवर होणं अत्यंत आवश्यक आहे. बरेचदा साधारण खोडवा पीक तुटून गेल्यानंतर 65 कुट्टी करून खोडक्या आणि 65 रोटावेटरच्या साहाय्याने जमिनीत घालावे. सबसॉयलरच्या साहाय्याने सुरुवातीला म्हणा जो नंबर 1 कोरोमंडलचा पाठवलाय ना त्यांना फोन करून सांगा ते लिंक वरून जॉईन होता नाहीत. सबसॉयलरच्या साहाय्याने 1.5 ते 2 फूट खोलवर तळी फोडावी. ऊस पीक आपण घेत असताना साधारण लागण घेतो आणि खोडवा घेतो. 1.5 ते 2 वर्ष पीक आपल्या शेतामध्ये असतं. तर हे 2 वर्ष पीक सलग शेतामध्ये असल्यामुळे जमिनीच्या खालच्या भागामध्ये कडक थर बनतो आणि हा थर फोडण्यासाठी आपल्याला सबसॉयलरचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. कोल्हापूर भागामध्ये आपण बघितलं तर खोल काळ्या भारी जमिनी, ह्या भारी जमिनीमध्ये असा थर हा कडक थर साचतो आणि हा थर फोडण्यासाठी आपल्याला सबसॉयलरचा वापर करणं गरजेचं आहे. जनरली हलक्या जमिनीमध्ये सबसॉयलर वापरणं किंवा मुरमाड जमिनीमध्ये गरज पडत नाही, परंतु जिथे भारी जमिनी आहे, खोल काळ्या जमिनी आहे अशा ठिकाणी आपल्याला किमान 3 वर्षातून एकदा तरी सबसॉयलरचा वापर करून जमीन भुसभुशीत घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. जर आपण ही तळी फोडलीच नाही तर ऊस लागण केल्यानंतर जी मुळांची वाढ आहे ती होत नाही आणि त्यानंतर आपण कितीही रासायनिक खतं, सेंद्रिय खतं, जीवाणू खतं घातली तर ती पिकांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे ऊस पिकासाठी मशागती खोलवर होणं हे सगळ्यात आवश्यक आहे. पहिली नांगरट केल्यानंतर दुसऱ्या नांगरटीच्या 15 दिवसाआधी सबसॉयलरचा वापर करावा आणि त्यानंतर दुसरी नांगरट केली तर जमिनीची मशागत ही चांगली होते. ह्या फोटोमध्ये आपल्याला दिसेल की पहिल्या फोटोमध्ये मशागत चांगली झाली आहे त्यामुळे मुळं ही चांगली वाढली आहे
अन्नद्रव्याचं शोषण हे तिकडे चांगल्या प्रकारे होते आणि पीक सुद्धा चांगल्या प्रकारे वाढले. हेच आपण दुसऱ्या पिक्चर मध्ये बघितलं, तिथे मशागतच आपण व्यवस्थित केली नाही, खोलवर मशागत झाली नाही, त्यामुळे मुळांची वाढ होत नाही, खाली एक कडक थर आपल्याला साचलेला दिसतोय आणि हा कडक थर साचल्यामुळे अन्नद्रव्याची उपलब्धता ही पिकाला होत नाही आणि पीक सुद्धा पिकाची वाढ पाहिजे तशी होत नाही. त्यामुळे ऊस पिकामध्ये खोलवर मशागत होणे सगळ्यात महत्वाचे. किमान 2 ते 3 वर्षातून एकदा सबसॉयलरचा वापर हा केला गेला पाहिजे. आता आपला जो आजचा विषय एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्था. जे पहिले मी सांगितलं की जमीन भौतिक सुपीक असावी लागते, त्यासाठी आपल्याला सेंद्रिय खतांचा वापर करणं गरजेचं आहे. जमीन जैविक सुपीक असावी लागते, त्यासाठी आपल्याला जीवाणू खतांचा वापर करणं गरजेचं आहे. आणि रासायनिक खतांचा वापर तर आपण करतोच. रासायनिक खतांबद्दल काही सांगण्याची गरज नाहीये, फक्त शास्त्रीय पद्धतीने रासायनिक खतांचा वापर कसा केला गेला पाहिजे हे मी आज सांगणार आहे. परंतु जमीन भौतिक सुपीकतेसाठी सेंद्रिय खत, जीवाणू खत आणि रासायनिक. आता आपण बघितलं, ऊस पिकामध्ये सेंद्रिय ऊस करणं हे तेवढं सोपं काम नाही. बरेच शेतकरी सेंद्रिय ऊस करतात, सेंद्रिय शेती करतात. इतर पिकांमध्ये शक्य आहे, पण जी काही अन्नद्रव्य ही ऊस पिकासाठी लागणार आहे ती अन्नद्रव्य आपण सेंद्रिय खतांमधून देणं तेवढं शक्य नाही. आणि जे शेतकरी बांधव आतापर्यंत सेंद्रिय खतांचा वापर करत आले आहेत, जमिनी चांगल्या आहेत, या ठिकाणी फक्त सेंद्रिय खत वापरून सुद्धा उत्पादन येतं. परंतु आपण कधीही सेंद्रिय खतांचा वापरच केला नाही आणि आता जर आपण म्हटलं की नाही मला सेंद्रिय ऊसच करायचंय, तर ते तेवढे शक्य नाहीये. आणि ऊस पिकासाठी आपण सेंद्रिय करून सुद्धा त्यासाठी दर तसे नाहीयेत. त्यामुळे ऊस पिकामध्ये आता तरी आपल्याला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, सेंद्रिय खत, जीवाणू खत आणि रासायनिक. बरेचदा रासायनिक खतांवर प्रश्न येतो की रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनी खराब झाल्या, परंतु रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनी कधीही खराब होणार नाही. जिथे नको तिथे आपण रासायनिक खतं घालतो, त्यामुळे रासायनिक खता वापरामुळे थोडाफार जमिनीवर विपरीत परिणाम होतो. जर का जेवढी गरज आहे तेवढीच रासायनिक खतं आपण जमिनीमध्ये घातली तर रासायनिक खतांमुळे जमिनी खराब या होणार नाहीत. असंतुलित रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे विपरीत परिणाम हा जमिनीवर होत असतो. तर एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना आपल्याला सेंद्रिय खत, जीवाणू खत आणि रासायनिक खत या तिन्हीचा एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे एकात्मिक वापर करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता यामध्ये सगळ्यात पहिले सेंद्रिय खतांचा वापर जे आपले शेतकरी बांधव अजूनही करत नाहीत, कारण सेंद्रिय खतं मिळण्यासाठी बरेच प्रॉब्लेम आहेत. शेणखत फार महागडं आहे, परंतु जमिनीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर आणि सेंद्रिय गर्भ हे आता इथून पुढे आपल्याला सेंद्रिय गर्भाकडे लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे. जमिनीचा सेंद्रिय गर्भ हा 0.75 ते 1% पर्यंत कायम ठेवणे आपल्याला आवश्यक आहे. जमिनीमध्ये योग्य सेंद्रिय पदार्थ असेल तर जमीन भौतिक सुपीक राहते, जैविक सुपीक राहते, पाणी धारण क्षमता, निचराही सुधारतो, उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते आणि आवश्यक अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढून पीक उत्पादकता वाढते. तर सेंद्रिय खतांचा वापर करत असताना 100 टन आपले 150 टन उत्पादन काढणारे जे शेतकरी आहेत यांचा तुम्ही खर्च बघितला तर फक्त सेंद्रिय खतांवर 50 ते 60 हजार रुपये खर्च यांचा असतो. आमचा एक प्रोजेक्ट होता, तेव्हा आम्ही दत्त क्रांती कारखान्यावर जाऊन शेतकऱ्यांना जाऊन भेटलो होतो की किती खर्च त्यांचा झालाय. तेव्हा असं लक्षात आलं की जे शेतकरी 100-150 टन उत्पादन काढतात त्यांचा 50,000 रुपये खर्च हा फक्त सेंद्रिय खतांवर असतो. इथे सांगायचं एवढंच आहे की जर का सेंद्रिय कर्ब आपला 0.75-1% हा या वर्षी असेल तर तो पुढच्या वर्षी टिकून राहत नाही. एकाच वर्षी जर का तुम्ही खूप जास्त सेंद्रिय खतं घातली आहेत आणि पुढच्या वर्षी घालण्याची गरज नाही असं होत नाही. सेंद्रिय खतं आपल्याला प्रत्येक वर्षी घालाव्या लागतात, कारण आपला महाराष्ट्र हा उष्णकटिबंधीय प्रदेश आहे आणि हे सेंद्रिय कर्ब जेव्हा तापमान वाढतं तेव्हा याचं ज्वलन होतं आणि हे ज्वलन झाल्यामुळे सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये टिकून राहत नाही. त्यामुळे सेंद्रिय कर्ब टिकविण्यासाठी आपल्याला प्रत्येक वर्षी सेंद्रिय खतांचा वापर करणं हे गरजेचं आहे. आता इथे अजून एक गोष्ट सांगायची की सेंद्रिय कर्ब वापर करत असताना बऱ्याच बाजारांमध्ये काही आलेले आहेत प्रोडक्ट की ही बॉटल टाकल्यामुळे सेंद्रिय कर्ब जमिनीचा वाढतो. सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी आपण कुठलंही आर्टिफिशियल खत टाकून म्हणजे एखादा 1 लिटरचं बॉटल टाकून आपण जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवू शकत नाही. त्यामुळे फायदा निश्चितच होईल. त्यामध्ये कार्बन असतं, तो कार्बन मुळांच्या सानिध्यात लगेच मिळाल्यामुळे मुळांची वाढ चांगली होईल, पिकाची उत्पादकता वाढेल, पिकाची वाढ चांगली होईल. परंतु जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी आपल्याला
शेणखत, कंपोस्ट खत हे घालूनच आपण सेंद्रिय कर्ब वाढवू शकतो. कुठलाही प्रोडक्ट घालून आपण 0.6चा 0.7 एवढा सेंद्रिय कर्ब हे इतकं सोपं काम नाहीये. कारण की जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब बनण्यासाठी बऱ्याचशा रासायनिक क्रिया होत असतात आणि त्यावरून मग सेंद्रिय कर्ब हा जमिनीमध्ये वाढत असतो. सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी ऊस पीक हे महत्वाचे आहे. त्यामध्ये 1 हेक्टर क्षेत्रातून साधारण 8 ते 10 टन पाचट आपल्याला मिळतं. बरेचदा ऊस पिकावर चर्चा होत असतात. सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी ऊस पीक कसे महत्वाचे आहे बाबा. तर दुसरं कुठलंही पीक आपण घेतलं तर सेंद्रिय कर्ब हा इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत नाही. ह्यांना म्हणाय फोनवर सांगा काय. सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी ऊस पीक हे सगळ्यात महत्वाचे. तर दुसऱ्या कुठल्याच पिकापासून आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कर्ब हा मिळत नाही. साधारण 1 हेक्टर क्षेत्रातून 8 ते 10 टन पाचट आपल्याला हे फक्त ऊस पीकच देऊ शकतं. फक्त आपल्याला जे मॅनेजमेंट आहे ऊस पिकापासून जे काही आपल्याला मिळणार आहे, सेंद्रिय पदार्थ मिळणार आहे त्याचा आपण वापर करून घेतला पाहिजे. तरच आपल्याला ह्याचा फायदा हा होऊ शकतो. त्यानंतर ऊस तुटून गेल्यानंतर जमिनीतील खोडक्या आणि मुळ्याद्वारे प्रति हेक्टरी साधारण 4 ते 4.5 टन सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळतात. आणि 1 हेक्टर क्षेत्रावर ऊसाचे पीक घेतले तर शेतातील पाचट, खोडक्या, मुळ्या आणि कारखान्यातील मळीचा वापर योग्य पद्धतीने केल्यास 17 ते 18 टन इतके सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये मिसळता येतात. दुसरं कुठलंही पीक नाही. एखादी आपण नवीन जमीन घेतली असेल आणि ही जमीन आपल्याला विकसित करायची असेल तर तिथे आपण ऊस पीक घेतलं तर त्याचा फायदा चांगला होतो. कारण की मुळं खोलवर जातात, जमीन भुसभुशीत होते आणि जी काही ऊसापासून आपल्याला सेंद्रिय पदार्थ मिळणार आहे त्याचा जर आपण वापर करून घेतला तर जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी दुसरं कुठलंही पीक नाही जे आपल्याला ऊस पिकापासून एवढ्या मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थ हे मिळू शकतात. आता ऊस पिकासाठी ज्या काही शिफारशीत आहे त्यामध्ये आपण शेणखत आहे, कंपोस्ट खत आहे, गांडूळ खत विकत घेऊन टाकणं आपल्याला परवडणार नाही. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर गांडूळ खत असणं हे तेवढंच महत्वाचं आहे. कोंबडी खत असेल, मासळी खत, हाडांचा चुरा, गळीत धान्याच्या पेंडी, पिकांचे अवशेष मातीत मिसळणे, प्रेसमड केक, पेंट वॉश पासून म्हणजे कारखान्यावर बायोअर्थ कंपोस्ट मिळतं. दुसरं म्हणजे कुठल्याही दुसरी जी काही आपली पिकं आहेत त्या पिकापासून आपल्याला खत बायोअर्थ कंपोस्ट सारखं मिळत नाही. जे आपल्या कारखान्यावर खूप चांगल्या प्रकारचं बायोअर्थ कंपोस्ट तयार होतं आणि ह्या बायोअर्थ कंपोस्टचा वापर आपण सेंद्रिय खत म्हणून करू शकतो. शेणखत हे फार महागडं आहे. 3,000-3,500 रुपये टन हे शेणखत आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकरी शेणखत घेऊन शेतात टाकू शकत नाही. दुसरं म्हणजे शेणखत मिळण्यासाठीही जे कुजलेलं चांगलं शेणखत आहे ते मिळत नाही. बरेचदा शेणखतांमधून सुद्धा हुमणीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे शेणखताला पर्याय म्हणून शेणखत तर चांगलं असेल तर ते आपल्याला वापरणं गरजेचंच आहे. परंतु बायोअर्थ कंपोस्ट आहे जे आपल्याला कारखान्यातून मिळतं. गांडूळ खत आपण बनवू शकतो. कोंबडी खत आहे. हिरवळीच्या खतांचा वापर आपण केला तर जमिनीमध्ये सेंद्रिय खतांचा आपण वापर हा चांगल्या प्रकारे करू शकतो आणि जमिनीची सुपीकताही आपण वाढवू शकतो. आता सेंद्रिय खतांमध्ये शेणखत वापरण्यास साधारण 10 टन एकरी शेणखत वापरलं गेलं पाहिजे. कंपोस्ट सुद्धा 10 टन प्रति एकरी. मळी म्हणजे हे कारखान्यामध्ये जे काही बायो कंपोस्ट आपण बनवतो ते 2 ते 3 टन ते आपण 5 टनांपर्यंत टाकलं तरीही काही वाईट परिणाम होणार नाही. कोंबडी खत हे 1.5 ते 2 टन वापरण्याची शिफारस आहे. कोंबडी खत वापरताना फक्त एकच काळजी घ्यायची की उन्हाळ्यामध्ये कोंबडी खत टाकताना थोडी काळजी घ्या. कारण ते थोडं गरम असतं. गरम असल्यामुळे जर का नवीन लागण असेल आणि अशा ठिकाणी आपण टाकलं तर पीक थोडं जळल्यासारखं होतं. त्यामुळे कोंबडी खत वापरताना उन्हाळ्यामध्ये थोडं 1.5 ते 2 सांगितले तेवढंच वापरा. नाहीतर कोंबडी खतामध्ये कॅल्शियम वगैरे चांगल्या प्रकारे त्याचा सुद्धा फायदा हा चांगला होतो. मासळी खत आणि लेंडी खत 2 टन या प्रकारे आपण सेंद्रिय खत वापरणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता हिरवळीची खत ही सगळ्यात चांगला पर्याय आहे आपल्या सेंद्रिय खताचा. शेणखत आपल्याला मिळत नाही. जर 10 टन शेणखत आपल्याला सांगितलं असेल तर त्यातलं 5 टन तुम्ही टाकलं शेणखत, 5 ते 6 टन शेणखत आपण टाकलं आणि राहिलेलं जर का हिरवळीचं खत पीक तुम्ही घेतलं असेल तर 10 टन शेणखत टाकण्याची तशी गरज नाही. कारण हिरवळीच्या खतांमधून सुद्धा हिरवळीच्या खतांचा फायदा आहे की नत्राचा पुरवठा सुद्धा होतो. मुळांवर गाठी असतात हिरवळीच्या खतांच्या आणि त्या गाठी वातावरणातील नत्राचं शोषण करत असतात. त्यामुळे नत्राचा पुरवठा हा चांगल्या प्रकारे होतो आणि हिरवळीची खतं ही पिकांना चांगल्या प्रकारे नत्र आणि सेंद्रिय पदार्थ सुद्धा जमिनीमध्ये उपलब्ध करून देतात. आता हिरवळीची खत घेताना 2 प्रकारचे ताग आहे, धेंच्या आहे. धेंच्यासारखं पीक जे आपण हिरवळीचं खत आहे ते आपण सांगतो की
चारपट जमिनीमध्ये घ्या. क्षारयुक्त ज्या जमिनी आहे, मीठ फुटलेल्या जमिनी आहे, अशा ठिकाणी त्यांच्याची जर का तुम्ही हिरवाईचं खत म्हणून लागण केली तर त्याचा जमीन सुधारणेमध्ये सुद्धा फायदा होतो आणि तागासारखं पीक आपण ही इतर ठिकाणी घेऊ शकतो. हिरवाईचं पीक घेत असताना आपल्याला दोन प्रकारे आपण ते घेऊ शकतो. एक तर आंतरपीक म्हणून ऊसाची लागण झाल्याने जनरली काय होतं की अडसालीमध्ये आपल्याला आधी आपण तागाची लागण करून ऊस पीक हे नंतर लावू शकत नाही. त्यामुळे अडसाली ऊस पिकामध्ये आपण आंतरपीक म्हणून तागाची लागण केली तर त्याचा फायदा चांगला होतो. कारण की आता आपला पट्टा मोठा आहे, 4.5-5 फुटाच्या सऱ्या आहेत. मधल्या पट्ट्यामध्ये जर का तागाची लागण घेऊन तागत जर का आपण तिकडे गाडला तर भांगलणीचा खर्च आपल्याला वाचतो, म्हणजे तणांचा प्रादुर्भाव होत नाही आणि तण जे नियंत्रण करणं आहे तो खर्च आपला बऱ्यापैकी वाचतो. या व्यतिरिक्त जमिनीची सुपीकताही चांगली होते. दुसरं, पूर्वहंगामी ऊस जर आपण घेत असू तर त्या पहिले साधारण ऑक्टोबर, जून, जुलैमध्ये तागाची लागण करून त्यानंतर ताग गाडून आपण पूर्व हंगामीमध्ये ऊसाची लागण केली तर ह्या तागाचा फायदा हा ताग गाडल्याचा फायदा आपल्याला पुढच्या पिकामध्ये मिळतो आणि आपली उत्पादकता ही वाढते. तर एकतर आंतरपीक म्हणून तुम्ही घेऊ शकता. पूर्व हंगामी ऊसाच्या पहिले जून, जुलैमध्ये तागाची लागण करून आपण पूर्व हंगामी ऊस घेऊ शकतो आणि ऊस पिकाला जशा आपण सऱ्या पाडतो तशा सऱ्या पाडून सरीमध्ये तागाची लागण करा. सरीमध्ये तागाची लागण केल्यानंतर ते लोखंडी पाटीनी ताग हा चांगला 45 दिवसाचा झाल्यानंतर 40-45 दिवसांनी फुलोऱ्यावर आल्यानंतर ताग हा सरीमध्ये गाडून घ्यायचा. सरीमध्ये ताग गाडल्यानंतर जिथे वरंब आहे तिथे रिजर लावा आणि रिजर लावल्यानंतर वरंब्याची माती ही आपल्या सरीमध्ये पडेल जिथे आपण ताग गाडलाय. म्हणजेच काय, जिथे सरी आहे तिथे वरंब होईल आणि जिथे वरंब आहे तिथे सरी होईल आणि आपल्या ऊस पिकाची लागण ही चांगल्या प्रकारे होऊ शकते. तर 3 पद्धतीने आपण ताग घेऊ शकतो. एकतर आंतरपीक म्हणून, सरी वरंबा पद्धतीने आणि एकतर सोल क्रॉप म्हणून, म्हणजे सलग ताग फेकून द्यायचा आणि नंतर मग ताग गाडून आपली ऊस पिकाची सऱ्या पाडून आपल्याला ऊस पिकाची लागण ही करू शकतो. तर या प्रकारे या फोटोमध्ये दाखवलंय बघा, ताग सरीमध्ये पाडलाय, त्यानंतर वरंब्याची माती ही आपल्या सरीमध्ये पडेल आणि सरीमध्ये पडल्यानंतर जिथे वरंब आहे तिथे सरी होईल, जिथे सरी आहे तिथे वरंबा होईल आणि त्या सरीमध्ये मग आपण ऊस पिकाची लागण ही करू शकतो. तर ह्या ताग आणि हिरवईच्या खतांचा वापर केल्यामुळे आपल्याला नत्राचा पुरवठा होतो आणि सेंद्रिय पदार्थ सुद्धा जमिनीमध्ये गाडले जातात. त्यामध्ये ताग असेल, धेंचा असेल, उडीद, मूग, चवळी, वाटाणा, गवार यासारख्या हिरवाईच्या पिकांपासून मिळणारे सेंद्रिय पदार्थ आपण जमिनीमध्ये घालू शकतो. यानंतर आपला सगळ्यात महत्वाचा विषय की पाचट. बरेचदा इथे भरपूर आमचे प्रशिक्षण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये सुरू असतात आणि आम्ही शेतकरी बांधवांना सांगत असतो की पाचट जाळू नका. पण जेव्हा आपण कारखान्यावर जातो, कारखान्यावर व्हिजिट करतो, तेव्हा तिथे गेल्यावर कळतं की किती क्षेत्रावर पाचट हे जाळलेलं आहे. आणि पाचट जाळताना पाचट जर का आपण ठेवलं, आणि बरेच शेतकरी असे जे 4-5 वर्षापासून पाचट ठेवत आले आहेत, त्यांचा जो अनुभव आहे तो थोडा आपण घ्यायला पाहिजे. कारण पाचट जर का इथे सांगितलं, मॅडम तुम्ही इथे सांगता, कारण त्यामुळे उंदीर लागतो, हुमणी लागते, ही कारणं फार छोटी आहे. जो आपल्याला पाचटासाठी लागणारा पाचटाचा जो फायदा आहे हा फायदा फार मोठा आहे आणि उंदीर लागणे, हुमणी लागणे हे फार छोटे. तर खोडव्यात पाचट जाळणे बंद करून आपल्याला पाचटाचे आच्छादन करणं हे तेवढंच महत्वाचं आहे. यामध्ये साधारण 8 ते 10 टन सेंद्रिय पदार्थांची भर होते, पाण्यामध्ये बचत होतं आणि तणांचा बंदोबस्त. इथे सांगायचं म्हणजे बरेचदा प्रश्न असतो लेक्चर झाल्यानंतर की तणनाशकांची फवारणी केल्यानंतर जीवाणू मरतात का? परंतु हा प्रश्न कोणीच विचारत नाही की पाचट झाल्यानंतर जीवाणू किती मरतात. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण तणनाशक जेव्हा कंपनी बनवते तेव्हा तो पूर्ण अभ्यास करून ते बनवलेलं असतं आणि तणनाशकांची फवारणी जर का 2दा सांगितली तेवढीच आपण केली तर त्याचा वाईट परिणाम फारसा जमिनीवर होणार नाही. पण तुम्ही 3-4 फवारण्या केल्या तर त्याचा वाईट परिणाम होईल. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात जर का आपण पाचट जाळतो आहे तेव्हा वरच्या थरातील सेंद्रिय गर्भ कमी होतो आणि जीवाणूंची सुद्धा हानी होते. त्यामुळे पाचट जाळणं बंद करून पाचट ठेवून बघा तुम्ही. 2-3 वर्षानंतर आपल्याला कळेल की खरंच. आणि आता पाचट ठेवण्यामध्ये बरेचसे पाचट कुट्टी करून आपण पाचट ठेवू शकतो. एक सरीआड एक पाचट ठेवलं तरी सुद्धा चालतं. तर पाचट ठेवणं हे ऊस पिकामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरं, जर का पाचट आपण सरीमध्ये ठेवलं तर तणांचा सुद्धा बंदोबस्त चांगल्या प्रकारे होतो आणि जीवाणूंच्या संख्येमध्ये वाढ होते. तर आतापर्यंत आपल्याला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय खतं, सेंद्रिय खतांसाठी पाचट ठेवणे,
सेंद्रिय खतांच्या वापरामध्ये हिरवळीचं खत असेल, शेणखत असेल, कंपोस्ट असेल, कोंबडी खत असेल, कुठली जी काही सेंद्रिय खतं आपल्याला उपलब्ध आहे त्या सेंद्रिय खतांचा वापर आपल्याला जमिनीमध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे, जर आपल्याला जमिनीची सुपीकता टिकवून उत्पादकता ही घ्यायची असेल. आता ऊस पिकासाठी जी काही आवश्यक अन्नद्रव्य आहे त्यामध्ये मुख्य अन्नद्रव्य आहे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. हे तर काय हवेतून पीक घेत असतं. त्यानंतर नत्र, स्फुरद, पालाश. दुय्यम अन्नद्रव्यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये आहे लोह, जस्त, मॅग्नीज, कॉपर, झिंक, बोरॉन, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन. आता ऊस पीक वाढीसाठी जी काही अन्नद्रव्यांचे महत्व आहे, नत्र आपण कशासाठी देतो तर ऊस पिकाच्या वाढीसाठी आपण नत्र देत असतो. याची बरीचशी कारणे, प्रथिनांचे प्रमाण वाढविणे वगैरे, पण जे आपल्याला कळेल तेवढंच की नत्र आपण ऊस पिकाच्या वाढीसाठी देतो. नत्राची कमतरता जनरली आपल्या भागामध्ये कुठे दिसत नाही, कारण युरिया आपण सगळ्यात जास्त वापरत असतो. त्यानंतर स्फुरदाची कमतरता ही काही भागांमध्ये आजकाल दिसायला लागली. पानाच्या कडेला थोडं जांभळट रंगाचं होतं, तर त्याला आपण स्फुरदाची कमतरता असे म्हणतो. आणि स्फुरद म्हणजेच डीएपी मधून जे तुम्ही देता, सिंगल सुपर फॉस्फेट मधून जे तुम्ही देता, ते आपण कशासाठी देतोय तर फुटवे चांगले येण्यासाठी, फुटवेंची संख्या वाढवण्यासाठी आपण स्फुरद देतोय. त्यानंतर पालाश, रोगप्रतिकार शक्ती वाढली पाहिजे, उसाला टणकपणा आला पाहिजे, साखर चांगली बनली पाहिजे, ह्यासाठी आपण पालाश देतो. पालाश सुद्धा आपल्या जमिनीमध्ये भरपूर आहे. कॅल्शियम आपल्याला देण्याची गरज नाही, कॅल्शियमची अजून शिफारस नाहीये. त्यानंतर मॅग्नेशियम जर का कमतरता असेल तर पानांवर थोडे ठिपके ठिपके दिसतात. जिथे खूप जास्त प्रमाणात पाऊस पडतो तिथे मॅग्नेशियमची कमतरता आपल्याला जाणवते. त्यानंतर गंधकासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे. आत्ताच आपण लेक्चर सुरू होण्याच्या पहिले बरेचसे व्हिडिओज बघितले, ग्रो शक्ती की ग्रो स्मार्ट म्हणून. त्यामध्ये सल्फर असल्यामुळे किती चांगले पीक आलेले आहे ते फोटोमध्ये सुद्धा आपल्याला दिसते की पिकाची वाढ खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे. तर गंधक हे सगळ्यात महत्वाचं आहे ऊस पिकासाठी. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आपण सर्वप्रथम गंधक वापरण्याची शिफारस करण्यात आली होती. गंधकाची कमतरता ही ऊस पिकामध्ये जाणवते हे लक्षात घेऊन आपण गंधकाची एक शिफारस आणली आहे. गंधकाची गरज काय आहे तर गंधकामुळे गंधकयुक्त अमिनो आम्लाची निर्मिती होते. आणि दुसरं म्हणजे ऊस जो पिवळा पडतो, बरेचदा खोडव्यामध्ये ऊस पिवळा पडतो, ती लोहाची कमतरता असेल. परंतु जर का आपण गंधकयुक्त खत लागणीच्या वेळी दिलं तर तो जो केवडा आहे किंवा ऊस पिवळा पडण्यास बऱ्यापैकी प्रमाणात प्रतिबंध होतो. त्यामुळे गंधक हे दुय्यम अन्नद्रव्यांमध्ये गंधक हे अत्यंत आवश्यक ऊस पिकासाठी आहे. हे आपल्या सगळ्यांना माहिती असेल, आपण बघतच असतो खोडव्यामध्ये जनरली चुनखडीच्या ज्या जमिनी आहे, चुनखडीच्या जमिनींमध्ये असे लोहाची कमतरता असेल तर पीक हे पिवळं पडतं आणि अन्नद्रव्य लोहाची उपलब्धता ही पिकाला होत नाही. त्यानंतर जस्त मध्ये सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये लोह, जस्त ह्या दोन्ही अन्नद्रव्यांची कमतरता आहे. मॅग्नीज हे जमिनीमध्ये भरपूर आहे, कॉपर भरपूर आहे, बोरॉन जे पोकावोइंग डिसीज, पाने गुंडाळल्या जातात बघा, ती पाने गुंडाळल्या जातात तेव्हा बोरॉनची कमतरता आहे असे आपण म्हणतो. मॉलिब्डेनम आपल्याकडे भरपूर आहे आणि सिलिकॉन अन्नद्रव्यांची कमतरता ही सुद्धा जमिनीमध्ये सिलिकॉन हे सुद्धा काम वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे. कारण दुसरीकडे कुठेही सिलिकॉन ऊस पिकासाठी गरजेचे आहे. सिलिकॉन मुख्य अन्नद्रव्यांमध्ये नाहीये, दुय्यम अन्नद्रव्यांमध्ये नाही आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये सुद्धा नाही. सिलिकॉन हे बेनिफिशियल एलिमेंट म्हणजे हितकारक अन्नद्रव्य म्हणून ओळखलं जातं आणि जमिनीमध्ये सिलिका ह्या भरपूर प्रमाणात आहे, परंतु ऊस पीक ते घेत नाही. त्यासाठी कारखान्यामध्ये बगॅस आहे, बगॅस मध्ये भरपूर प्रमाणात सिलिका असतात आणि सिलिका जनरली भातामध्ये वापरायचे, परंतु ऊस पिकासाठी सुद्धा सिलिकॉन आपण दिला तर त्याचा फायदा हा चांगल्या प्रकारे होतो. हे नंतर मी सांगतेच की त्याची शिफारस काय आहे, त्यासाठी आपण काय वापरला पाहिजे. क्षारयुक्त जमिनीमध्ये सोडियम क्षार वाढल्यामुळे ऊस पिकाची अशी परिस्थिती असते. आता 1 टन ऊसासाठी किती अन्नद्रव्य लागतं? 1 टन ऊसासाठी साधारण नत्र हा 2 किलो, स्फुरद अर्धा किलो, पालाश 2.5 ते 3 किलो, गंधक हे 0.3 किलो आणि लोह जास्त मॅग्नीज कॉपर हे फार कमी प्रमाणात लागतं. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण आपल्याला जर का माहिती असेल की 1 टनासाठी फक्त 2 किलोच नत्र लागतो आहे तर आपण जास्त रासायनिक खतांचा वापर हा करणार नाही. स्फुरद अर्धा किलो लागतो आणि पालाश 2.5 ते 3 किलो हे 1 टन ऊसासाठी लागणारी अन्नद्रव्य. आता सगळ्यात महत्वाचा विषय रासायनिक खतांचा वापर. बरेचदा फोन येतात, सारखे आम्हाला दिवसभर फोन सुरू असतात. प्रशिक्षण जेव्हा आम्ही कारखान्यांवर मेळावे घेतो तेव्हा सुद्धा प्रश्न हाच असतो की रासायनिक खतांच्या गोण्या किती टाकायच्या सांगा,
आता मी आज ऊसाची लागण करतोय, शेतामध्ये शेतकरी असतो, ऊसाची लागण आम्ही करतोय आणि किती गोण्या बेसल डोस म्हणून टाकायच्या हे तुम्ही सांगा. परंतु रासायनिक खतांचा वापर मी पहिलेही सांगितलं की रासायनिक खतांचा वापर करत असताना आपल्याला आता फार काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. गरज असेल कुठल्या रासायनिक खतांची गरज आहे तेवढेच घालावी. माती परीक्षण करून रासायनिक खतांचा वापर करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि हा रासायनिक खतांचा वापर करताना 4 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या. खतांची निवड, खतांची मात्रा, खते देण्याची वेळ आणि पद्धत. ऍक्च्युली रासायनिक खतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण घालत असतो 3 वेळा 4 वेळा. आता हे सांगण्याची गरज नाही, प्रत्येक शेतकरी हा 3 वेळा 4 वेळा रासायनिक खतही घालत असतो. परंतु जर का आपल्याला माहिती असेल की शास्त्रीय पद्धतीने ऊस पिकाला फुटवे येण्याच्या वेळी काय लागतं, लागणीच्या वेळी काय दिलं गेलं पाहिजे, हे जर का आपल्याला माहिती असेल तर चुकीच्या वेळी आपण कधीही खतं देणार नाही. आणि खतांची निवड सुद्धा आपण प्रत्येक ज्या वेळी जी खतं आवश्यक आहे तीच खतं आपण घेऊ. तर रासायनिक खतांचा वापर करत असताना खतांची निवड, खतांची मात्रा, खते देण्याची वेळ आणि पद्धत ह्या 4ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता रासायनिक खतांचे प्रकार आणि निवड मध्ये सरळ खतं, संयुक्त खत आणि मिश्र खत. तुम्हाला नाव माहिती आहे, युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश हे माहिती आहे आपल्याला. डीएपी माहिती आहे, अमोनियम सल्फेट माहिती आहे, नायट्रोफॉस्फेट माहिती आहे, 10-26-26 माहिती आहे. परंतु सरळ खत म्हणजे काय, तर युरियामध्ये फक्त नायट्रोजन असतं 46%, सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये फक्त स्फुरद आहे तो 16% आणि म्युरेट ऑफ पोटॅश मध्ये फक्त पालाश. संयुक्त खत म्हणजे काय, तर डीएपी 18% नत्र आहे, 46% स्फुरद आहे. म्हणजे नत्र आणि स्फुरद या दोघांचंही एक कंपाऊंड बनवलं जातं आणि हे कंपाऊंड बनवून त्याला डीएपी आपण म्हणतो. जसं की अमोनियम फॉस्फेट सल्फेट, यामध्ये नत्र आहे, स्फुरद आहे आणि गंधक सुद्धा आहे. अशीच ग्रेड 1 कोरोमंडल आपण जे बघत होतो आता की ग्रोस्मार्ट, मला वाटतं हे 14-35-14 आहे आणि ह्यामध्ये ऍडिशनल सल्फर सुद्धा आहे. 14% नत्र, 35% स्फुरद आणि 14% पालाश प्लस ऍडिशनल एलिमेंटल सल्फर सुद्धा यातून आपल्याला मिळतोय. तर ह्या काही ग्रेड आहे जिथे दुय्यम अन्नद्रव्य आणि मुख्य अन्नद्रव्य ह्याचं कंबाईन केलं जातं आणि त्याला मग आपण मिश्र खत म्हणतो आणि ग्रेड बनवली जाते. तर ही झालं सरळ खत, संयुक्त खत आणि मिश्र खत. हे मी का सांगते, कारण ऊस पिकामध्ये लागणीच्या आणि मोठ्या बांधणीच्या वेळीच आपण मिश्र खतांचा वापर हा करू शकतो. मध्ये कुठेही आपल्याला मिश्र खत वापरण्याची गरज नाहीये, कारण तेव्हा फक्त आपल्याला नत्रयुक्त खत देण्याची गरज आहे. युरिया म्हणा, अमोनियम सल्फेट म्हणा, हे पाट पाण्याने जे आपण देत असू तर. हे जर का आपण ड्रीप मधून दिलं, ठिबक सिंचनांमधून आपण खतं दिली तर त्याचा एक शेड्यूल वेगळा असतो. पण जेव्हा आपण पाट पाण्यामधून खतं देतो तेव्हा आपल्याला खतांची प्रकार आणि निवड हे आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार करणं अत्यंत गरजेचे आहे. आतापर्यंत काय आपण जे काही पुस्तकामध्ये दिलेलं आहे, लागणीचा पूर्वहंगामीचा हा डोस आहे हा टाका, युरिया झालं 10-26-26 झालं हे टाका. परंतु इथून पुढे आपल्याला हे न करता जमिनीच्या प्रकारानुसार खत व्यवस्थापन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपली खोल काळी जमीन असेल, चांगली जमीन असेल तर तिथे तुम्ही युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश, 10-26-26 असेल. मिश्र खतांच्या बऱ्याचशा ग्रेड्स आपण वापरू शकतो, डीएपी वापरू शकतो. इथे तुम्ही कुठलीही खतं वापरली तर वाईट परिणाम होणार नाही. परंतु ज्या आपल्या चुनखडीच्या जमिनी आहे, क्षारयुक्त जमिनी आहे, अशा जमिनीमध्ये युरिया सोबत आपल्याला अमोनियम सल्फेट वापरणं गरजेचं आहे. कारण चुनखडीच्या जमिनीमध्ये युरिया, क्षारयुक्त जमिनीमध्ये युरिया आपण जास्त वापरला तर त्याचा अजून वाईट परिणाम होतो. त्यामुळे युरिया आणि अमोनियम सल्फेट आपण सोबत वापरलं तरी चालतं. मला वाटतं की हे ग्रोस्मार्ट जे यामध्ये जो नत्र आहे हा अमोनिकल फॉर्म मध्ये आहे. जे काही आतापर्यंत शेतकरी बांधव सांगत होते की गंधकामुळे तो चांगला रिझल्ट मिळाला, परंतु मला जे काही लिटरेचर किंवा जे काही वाचण्यात आहे त्यामध्ये जो युरिया म्हणजे नत्र हा अमाइड फॉर्म मध्ये असेल आणि अमोनिकल फॉर्म मध्ये असेल, त्यामुळे त्याचे रिझल्ट हे अजून चांगले आपल्याला मिळतात. अमोनियम सल्फेट जाडी, ऊस पिकाच्या जाडीसाठी अमोनियम सल्फेट हे खूप चांगलं आहे. फक्त ते महागडं असल्यामुळे आपण फक्त अमोनियम सल्फेट ओनली नायट्रोजन साठी आपण सांगत नाही, तर युरिया आणि अमोनियम सल्फेट या दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं किंवा ग्रोस्मार्ट मध्ये जे काही अमोनियम सल्फेट अमोनियम फॉर्म मध्ये युरिया आहे, नत्र आहे आणि अमाइड फॉर्म मध्ये सुद्धा आहे, तर ह्याचा सुद्धा फायदा हा चांगला होतो. चुनखडी आणि क्षारयुक्त जमिनीमध्ये डीएपी असेल, म्युरेट ऑफ पोटॅश, सल्फेट ऑफ पोटॅश, म्युरेट ऑफ पोटॅश आणि सल्फेट ऑफ पोटॅश ह्याचं सुद्धा कॉम्बिनेशन गरजेचं आहे. तर यासारख्या खतांचा वापर आपल्याला, हे एक उदाहरणादाखल मी सांगते, परंतु आपल्या जमिनीचा प्रकार हलका असेल, हलक्या जमिनीमध्ये कुठली खतं मी वापरल्या गेली पाहिजे, भारी जमीन असेल ह्यामध्ये कुठल्या प्रकार खतांचा वापर केला पाहिजे, चुनखडीच्या जमिनीमध्ये कधी
युरिया, DAP, MOP, सल्फेट ऑफ पोटॅश, अमोनियम सल्फेट यासारख्या खतांचा वापर करणं हे अत्यंत फायद्याचं ठरतं. आत्ताच जे काही सांगितलं की ग्रो स्मार्ट मध्ये नत्र हा युरिया आणि अमोनिकल स्वरूपात आहे, परत विद्राव्य स्वरूपात तिथे स्फुरद आहे. कारण जनरली काय होतं की जी काही खतं आपण देतो ती लगेच पिकाला लागू पडत नाही. विद्राव्य स्वरूपामध्ये जर का स्फुरद असेल तर त्याचा फायदा चांगला होतो. गंधक सुद्धा 8% आहे सल्फेट आणि एलिमेंटल स्वरूपामध्ये. त्यानंतर ग्रो शक्ती जे 14-35-14 आहे यामध्ये सुद्धा विद्राव्य स्वरूपात स्फुरद आणि पालाश आहे. आणि गंधक, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह यासारखे सुद्धा सूक्ष्म पोषक अन्नद्रव्य आहे. कॅल्शियम, मॅग्नेशियमने बरेचदा जी काही काळोखी म्हणतो आपण, जेव्हा आपण मॅग्नेशियम देतो तर मॅग्नेशियममुळे लगेच आपल्याला पिकावर काळोखी दिसते, कारण की हरितद्रव्य क्लोरोफिल कंटेंट हे चांगल्या प्रकारे वाढतं. तर ह्याचा सुद्धा फायदा हा निश्चितच आपल्याला चांगला होणार आहे. तर खतांची निवड करत असताना कुठली खतं, त्यामध्ये काय घटक आहे हा पूर्णपणे अभ्यास करून आपण केली तर त्याचा फायदा हा चांगला होतो. आता रासायनिक खतांच्या ज्या मात्रा आहे ह्या खतांच्या मात्रा नत्र, स्फुरद, पालाश. पूर्व हंगामी 8 सालीसाठी 160 किलो नत्र, स्फुरद 170 किलो, पालाश 70 किलो. पूर्व हंगामी 136, 70, 70. सुरू हंगामासाठी 100, 46, 46 आणि खोडव्यासाठी 100, 46, 46. या खतांच्या मात्रा विभागावर ठरलेले. पश्चिम महाराष्ट्रासाठी विदर्भ असेल, मराठवाडा असेल, या प्रत्येक विभागवार या खतांच्या मात्रा ठरलेल्या आहेत. परंतु ह्या खतांच्या मात्रा जेव्हा ठरविण्यात आल्या होत्या तेव्हा बरेच वर्षापूर्वी, साधारण 10 ते 15 वर्षापूर्वी या खतांच्या मात्रा ठरविण्यात आल्या होत्या. त्यावेळी असलेलं हवामान, त्यावेळी असलेल्या ऊसाच्या जाती आणि त्यावेळी असलेली जमिनीची सुपीकता, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात करून ह्या खतांच्या मात्रा या ठरविण्यात आल्या होत्या. आता जर आपण बघितलं तर 10 ते 15 वर्षी जी जमिनीची सुपीकता होती ती आता नाही. ऊस पिकाच्या जाती बदलल्या आहेत, जास्त उत्पादन देणाऱ्या जाती आपण आता वापरतो आहे. आणि तिसरं म्हणजे हवामान बदलले. तर ह्या खतांच्या मात्रा न वापरता आपल्याला माती परीक्षण करूनच रासायनिक खतांचा वापर हा दिला गेला पाहिजे. बरेचदा काय होतं की जनरली पूर्व हंगामीचा आपण डोस घेतला तर 1 बॅग युरिया, 4 ते 4.5 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, 1 ते 1.5 बॅग पोटॅश. आता जमिनीमध्ये जर का माती परीक्षण केलं आणि जनरली बऱ्याच जमिनींमध्ये स्फुरद हा कमी आहे, नत्र मध्यम असतो, स्फुरद कमी असतो आणि पालाश हा भरपूर असतो. जिथे पालाश भरपूर आहे तिथे आपण म्हणत नाही की तुम्ही 50% पालाश कमी करा, कारण की जेवढा आपण पालाश देऊ तेवढा रिस्पॉन्स हा शुगरकेन क्रॉप किंवा ऊस पीक हे देत असतं. परंतु स्फुरदाच्या बाबतीत सांगायचं म्हणजे जमिनीमध्ये स्फुरद कमी आहे, त्यामध्ये चुनखडीच्या जमिनी असतील तर तिथे ऑलरेडी स्फुरदाची उपलब्धता होत नाही आणि अशा वेळी जर का आपण ह्या शिफारशीप्रमाणे खतं दिली तर स्फुरदाची तिथे कमतरता जाणवते आणि मग पानावर जांभळट रंगासारखं आपल्याला दिसतं. तर ह्यावेळी जर का आपण माती परीक्षण केलं आणि माती परीक्षणामध्ये आपल्याला लक्षात आलं की स्फुरद कमी आहे, 70 किलो मध्ये आपल्याला 25 किलो अजून वाढवून द्यायचंय, तर जी काही पिकांची गरज आहे तेवढी गरज आपण जमिनीमध्ये घालत असतो रासायनिक खतांमार्फत आणि मग कुठे आपल्या ऊस पिकाची वाढ ही चांगली होते. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर करत असताना इथून पुढे माती परीक्षण करून करा. आता आपल्याला ऊस शेती ही काटेकोरपणे करणं गरजेचं आहे. कुणी सांगतंय म्हणून 1 गोणी युरिया टाकायची, 4 गोण्या सिंगल सुपर फॉस्फेट टाकायच्या असं न करता आपल्याला रासायनिक खतांचा वापर करताना ह्या माती परीक्षणावर आधारितच केला गेला पाहिजे. ह्या काही शिफारशीत खत मात्रा आहे या आपण नंतर कमी जास्त करण्यासाठी ह्या शिफारशीत खत मात्रेचा वापर आपण करत असतो. हे माती परीक्षणाच्या आधारित कमी असेल तर 25% आपण जास्त द्यायला सांगतो, अति कमी असेल तर 50% खतांची मात्रा द्यावी लागते. आणि बरेचदा नत्र तुम्ही सेंद्रिय खतं वापरली असतील तर नत्र हा मध्यम असेल तर शिफारशीप्रमाणेच आपल्याला खतं ही द्यावी लागतात. तर माती परीक्षण अहवालावर आधारितच आपण रासायनिक खतांच्या मात्रा ह्या दिल्या गेल्या पाहिजे. आता राहुरी कृषी विद्यापीठाने काही समीकरणं काढले, त्यामध्ये माती परीक्षणावर आधारित उत्पन्नाचे लक्ष्य आणि खतमात्रा समीकरण. गेल्या वर्षीच आम्ही सोनहिरा कारखान्याला, मागची 2 वर्ष झाली, मागच्या 2 वर्षामध्ये सोनहिरा कारखान्यावर आपण इथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मधल्या मृदाशास्त्र परीक्षण म्हणजे माती परीक्षण प्रयोगशाळेद्वारे एक टार्गेट ठेवतो, शेतकऱ्यांचं माती परीक्षण करतो आणि त्या माती परीक्षणाच्या आधारावर आपण ठरवतो की खरंच इथे 100 टन काढू शकतोय की नाही काढू शकत आहे. आणि 100 टन नाही तर मग त्या शेतकऱ्याचं पहिले उत्पादन किती होतं आणि किती टनांनी आपण वाढवून ह्या जमिनीमध्ये किती वातावरण आहे म्हणजे किती क्षमता आहे उत्पादन काढण्याची ते ठरवून आपण शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे रिपोर्ट दिले आणि त्याचा खूप चांगला अनुभव सोनहिरा कारखान्यावर
जाधव साहेबांनी तो पुढाकार घेऊन केला आणि त्याचा खूप चांगला अनुभव त्या कारखान्यावर आला. तर ही जी काही समीकरणं आहे ही उद्दिष्ट ठेवून ठरण्याची. यावर्षी समजा 100 टन उत्पादन मला काढायचंय, तर 100 टन काढण्यासाठी मला किती खतांच्या मात्रा लागणार आहे हे आपण ह्या समीकरणांवरून काढतो आणि एवढं उद्दिष्ट आपलं हे साध्य होतं. हे अडसाली हंगाम असेल, सुरू हंगाम असेल, पूर्व हंगाम असेल, खोडवा असेल, या सगळ्या हंगामवार ही समीकरणं आहेत आणि ह्या समीकरणांचा वापर करून आपण रासायनिक खतांचा वापर हा करू शकतो. तर इथून पुढे आता आपल्याला ह्याची गरज आहे 50 टन उत्पादन असेल तर 60 टन काढण्यासाठी मला किती रासायनिक खतांच्या घालाव्या लागतील, तर हे आपण ह्याच्यावरून काढू शकतो. हा एक प्रयोग आपण इथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये घेतला होता. 100 टनाचं आम्ही टार्गेट ठेवलं होतं आणि ही जी काही समीकरणं या समीकरणांवरूनच आपण रासायनिक खतांच्या मात्रा ह्या काढल्या होत्या. तर इथे आपल्याला साधारण 80 ते 90 टन उत्पादन 90 टन उत्पादन आपल्याला मिळालं होतं. 5-10 टन थोडं कमी जास्त होतं, पण उद्दिष्ट आपलं हे साध्य होतं. आणि ही रासायनिक खतांची मात्रा सगळं तुमचं जमिनीच्या सुपीकतेवर अवलंबून आहे. जमिनीमध्ये जर का नत्र कमी असेल, स्फुरद कमी असेल आणि पालाश भरपूर असेल तर त्यावरून हे आपल्या रासायनिक खतांच्या मात्रा येत असतात. बरेचदा खूप जास्त जमिनीची सुपीकता ही कमी असेल तर रासायनिक खतांचा डोस हा खूप जास्त येतो. आता महत्वाचे तर आतापर्यंत जे आपण बघितलं की रासायनिक खतांच्या ज्या मात्रा द्यायच्या त्या आपल्याला माती परीक्षणावर आधारितच द्यायचे. खतांची निवड करत असताना जमिनीचा प्रकार लक्षात घ्या, कुठे कशाची गरज आहे त्याप्रमाणे खतांची निवड करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऊस पिकाला खतांच्या मात्रा ह्या किती वेळा द्यायचे. आपण देतो 3 वेळा आपण रासायनिक खतांच्या मात्रा हे आता बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये शेतकरी देतात. 4 वेळा रासायनिक खत मात्रा देण्याची शिफारस आहे, परंतु ही 3 वेळा आणि 4 वेळा खतांची मात्रा देत असताना ऊस पीक वाढीच्या अवस्थेप्रमाणे कशा रासायनिक खतांच्या कुठे काय कुठल्या अन्नद्रव्याची गरज आहे हे आपल्याला माहिती असेल तर हे सगळ्यात चांगलं. आता ऊस पीक वाढीची अवस्था काय आहे तर उगवण, फुटवे, कांडी सुटणे, जोमदार वाढ आणि पक्वता. पक्वतेच्या वेळी तर काही आपण रासायनिक खतांच्या मात्रा द्यायला सांगत नाही, परंतु पहिल्या ज्या 4 अवस्था आहेत त्यामध्ये उगवण, फुटवे, कांडी सुटणे आणि जोमदार वाढ ह्या ऊस पीक वाढीच्या 4 अवस्था. यामध्ये आता नत्र, स्फुरद आणि पालाश यामध्ये पहिलेच सांगितलं की नत्राचं काय कार्य आहे तर ऊस पिकाची वाढ होण्यासाठी. जो काही युरिया तुम्ही देता तो कशासाठी देता तर ऊसाची वाढ चांगली होण्यासाठी आपण नत्र देतो. स्फुरद कशासाठी देतो तर फुटवे चांगले येण्यासाठी, फुटव्यांची वाढ झाली पाहिजे, फुटवे चांगले आले पाहिजे, मुळांची वाढ झाली पाहिजे, यासाठी DAP सिंगल सुपर फॉस्फेट आपण देत असतो. आणि पालाश आपण कशासाठी देतो तर रोगप्रतिकार शक्ती ऊसामध्ये वाढली पाहिजे, ऊसाची जाडी वाढून ऊस टणक बनतो, ऊस लोळत नाही आणि ऊसाची प्रत सुधारण्यात मदत होते, यासाठी आपण पालाश देतो. तर हे तिन्ही कार्य आपल्याला माहिती पाहिजे. युरिया वाढीसाठी, स्फुरद फुटवे येण्यासाठी आणि पालाश रोगप्रतिकार शक्ती वाढली पाहिजे, टणकपणा आला पाहिजे, ऊस लोळला नाही पाहिजे, यासाठी आपण पालाश देतो. आता खते देण्याच्या ह्या 4 वेळा आहेत. या पारंपरिक किंवा पाट पाण्याने जे काही आपण ठिबक नाही अशा ठिकाणी ज्या काही आपल्याला द्यायच्या त्या 4 वेळा आहेत. लागणीच्या वेळी 10% नत्र, 50% स्फुरद आणि 50% पालाश. आता हे टक्क्यांमध्ये मी गोण्यांमध्ये जनरली सांगते. 1 गोणी युरिया, 4 ते 4.5 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1 ते 1.5 बॅग पोटॅश. आता हा 1 बॅगच युरिया आपण लागणीच्या वेळी सांगतोय, 4 ते 4.5 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट सांगतोय आणि 1 ते 1.5 बॅग पोटॅश. बरेच वेळा आता लागणीचा डोस द्यायला लागले, परंतु पूर्वी असं हे होतं की कांडीच टाकलीये, खत देण्याची गरज काय. लागणीचा डोस हा बरेचदा शेतकरी देत नव्हते, परंतु जी काही रासायनिक खते आहे दिल्यानंतर लगेच पिकाला लागू पडत नाही. युरिया सारखं खत आपण घेतलं तर ते 8 ते 10 दिवसामध्ये पिकाला लागू पडतं. युरियामध्ये नत्र हा अमाइड फॉर्म मध्ये असतो, मग तो अमोनिकल मध्ये जातो, अमोनिकलचा नायट्राइट मध्ये जातो, नायट्राइटचा नायट्रेट मध्ये जातो आणि मग ते पीक घेतो. म्हणजे युरिया हा तुमचा 8 ते 10 दिवसामध्ये पिकाला लागू पडतो. परंतु सिंगल सुपर फॉस्फेट किंवा DAP मधून जो स्फुरद तुम्ही देणार आहे, म्युरेट ऑफ पोटॅश मधनं जो पालाश देणार आहे, हा लागणीच्या वेळी दिला तर कुठे 1 ते 1.5 महिन्यांनी पिकाला लागू पडतं, कारण जमिनीमध्ये चुना आहे, लोह आहे, ह्यासोबत त्याचे संयुग बनतात आणि हे संयुग बनल्यानंतर मग त्याचं विघटन करण्याचं काम हे सेंद्रिय पदार्थ करत असतात. पुढे एक फोटो आहे, त्या फोटोमध्ये मी दाखवते. तर हे विघटन करून ते हळूहळू पिकाला उपलब्ध होतं आणि ते पिकाला उपलब्ध झाल्यानंतर मग फुटवे चांगले येतात. आता ही स्टेज निघून गेली. लागणीच्या वेळी तुम्ही DAP दिलं नाही, सिंगल सुपर फॉस्फेट, आता जे आपण ग्रो स्मार्ट बघितलं यामध्ये विद्राव्य स्वरूपात स्फुरद आणि पालाश. तर हा तुम्ही थोड्या लेट जरी दिला
फुटवा येण्याच्या थोडा एखाद्या महिन्या आधी जरी दिलं तरी तो विद्राव्य असल्यामुळे लगेच पिकाला बऱ्यापैकी पिकाला थोड्याफार प्रमाणात लागू पडेल. परंतु सिंगल सुपर फॉस्फेट, DAP जी काही खतं आपण पूरकयुक्त खते आहे ही लागणीच्या वेळी जर दिली तर 1 ते 1.5 महिन्यांनी पिकाला लागू पडेल आणि त्याचा फायदा हा चांगला होईल. त्यामुळे लागणीच्या वेळी आपली 1 बॅग युरिया, 4 ते 4.5 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1 ते 1.5 बॅग पोटॅश दिल्या गेली पाहिजे, तेव्हा कुठे फुटवे आपले चांगले येतील. ही स्टेज निघून गेली. यावेळी जे मी सांगते की लागणीच्या वेळी आपण मिश्र खतांचा वापर करू शकतो. म्हणजे 10-26-26 असेल किंवा कुठलीही बाजारामध्ये ग्रेड असेल ती ग्रेड तुम्ही लागणीच्या वेळी वापरू शकता. फक्त लागणीच्या वेळी आपल्याला अशी ग्रेड निवडायची आहे ज्यामध्ये नत्र कमी असेल, स्फुरद पालाशय जास्त असेल. तर लागणीच्या वेळी आपण मिश्र खतांचा वापर करू शकतो. ही वेळ निघून गेली आणि फुटवे येण्याच्या वेळेला जर का आपण DAP दिला तर त्याचा काहीही फायदा होणार नाही. आपले पैसे ते वेस्ट जातात. एखाद्या वेळी ठीक आहे, आता गेल्या वर्षी आपण बघितलं तर पाऊस भरपूर झाला, लागण झाली आणि पाऊस झाला, त्यामुळे दिलेली रासायनिक खतही अख्खी वाहून गेली. अशा वेळी आपण नंतर जे द्यायचं आहे ते विद्राव्य स्वरूपातील स्फुरद दिला तर तो पिकाला चांगल्या प्रकारे उपलब्ध होईल. फॉस्फरिक ऍसिडचं ड्रेंचिंग करा, तेव्हा कुठे ते पिकाला उपलब्ध होईल. परंतु ती स्टेज निघून गेली आणि फुटवे येण्याच्या वेळेला जर का तुम्ही DAP दिला तर त्याचा काहीही फायदा होत नाही. त्यासाठी आपल्याला फक्त हे लक्षात असायला पाहिजे की नत्र हा वाढीसाठी देतोय, स्फुरद आपण फुटवे येण्यासाठी देतोय आणि तो लागणीच्या वेळी दिला तर 1 ते 1.5 महिन्यांनी पिकांना तो लागू पडणार आहे. त्यानंतर लागणीनंतर 6 ते 8 आठवड्यांनी म्हणजे 1.5 ते 2 महिन्यांनी साधारण आपण उगवण पूर्ण झालेली असते, फुटवे यायला सुरुवात झाली असते. आता जो काही आलेला फुटवा आहे ह्या फुटव्यांची वाढ होण्यासाठी ही नत्राची गरज असते, म्हणजे युरिया. युरिया कशासाठी आपण देतोय, नत्रयुक्त खत आपण कशासाठी देतोय तर ऊस पिकाच्या वाढीसाठी देतो. तर ह्या ठिकाणी नत्राची गरज असते. आता हा युरिया जो आपण देतो आहे यासोबत जर का तुम्ही अमोनियम सल्फेट दिलं कॉम्बिनेशन मध्ये तर त्याचा फायदा अजून चांगला होतो. तर जे काही आलेले फुटवे त्याचे वाढ होण्यासाठी फक्त नत्रयुक्त खत आपल्याला द्यायचंय. तिथे कुठलीही ग्रेड, मिश्र खत, कॉम्प्लेक्स फर्टिलायझर देण्याची गरज नाही. त्यानंतर परत 1 महिन्यांनी म्हणजे साधारण 3 महिन्यांनी आपल्याला 10% म्हणजे साधारण 1 बॅग युरिया आपण सांगतो आणि सगळ्यात शेवटी मोठ्या बांधणीच्या वेळेला 120 दिवसानंतर 4 बॅग युरिया, 4 ते 4.5 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1 ते 1.5 बॅग पोटॅश आपण देतो. तर अशा मोठ्या बांधणीच्या वेळेला ऊस मोठा झाला असतो, त्यांची अन्नद्रव्यांची गरजही फार मोठी असते. तर अशा प्रकारे 4 वेळा खतं देण्याची ऊस पिकामध्ये शिफारस आहे. फक्त लागणीच्या आणि मोठ्या बांधणीच्या वेळेलाच मिश्र खतांचा वापर करा आणि मध्ये जी काही 2 खतं आहेत, 2 वेळा जी आपल्याला खतं द्यायची आहेत 1.5-2 महिन्यांनी आणि 3 महिन्यांनी, तिथे युरिया, अमोनियम सल्फेट याचं कॉम्बिनेशन आपण केलं तर रिझल्ट आपल्याला चांगले मिळतात. आता फक्त हे बरेचदा असं होतं की जेव्हा 100 टन आपण उत्पादन काढतो तर 4 वेळा खतं देऊन आपल्याला चालत नाही. पहिले पूर्वीची खतांची मात्रा 4 वेळा ठेवल्या तेव्हा 3.5 फुटाची जरी होती, ऊस एकदा लावल्यानंतर आतमध्ये जाणं शक्य नव्हतं. आता आपला 4 फूट, 5 फुटाचे 5 फूट, 6 फुटापर्यंत आपण गेलेलो आहे. तर अशा वेळी हे 4च्या ऐवजी आपण 6 भागांमध्ये जरी याचं विभाजन केलं तरी सुद्धा याचा फायदा हा अजून चांगला होतो. तर हे आपल्याला ठरवायचंय की 4च्या ऐवजी जर का मी 6 भागांमध्ये विभाजन करून खतं दिली, जेवढ्या आपण नत्रयुक्त खतांचं विभाजन केलं तेवढा त्याची उपयुक्तता वाढते आणि खतांची उपयुक्तता वाढून आपली उत्पादकताही चांगली येते. आता बरेचदा ही 120 दिवसानंतर ऊस मोठा झाल्यानंतर एक मिरगी डोस देण्याची पद्धत आहे. जनरली कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण तो मिरगी डोस देत असतो. आता मिरगी डोस देत असताना पूर्वी आपण युरिया द्यायचो. ऊस मोठा झालाय, ऊसामध्ये साखर बनलेली असते. ही साखर बनलेली असताना जर का आपण युरिया सारखं खत हे मिरगी डोस म्हणून दिलं तर पांगशा फुटतात आणि ऊसाला आतमध्ये दशी पडते. त्यामुळे मिरगी डोस म्हणून अमोनियम सल्फेट आणि पोटॅश देतात, त्याचा थोडाफार फायदा होतो. पोटॅश दिल्यामुळे वजनामध्ये वाढ होते असं म्हणतात. आता BSI मध्ये प्रयोग चालले आहेत, अजून त्याचे निष्कर्ष आले नाही. परंतु अमोनियम सल्फेट आणि पोटॅश जो आहे त्याचा गंधक असल्यामुळे थोडा फायदा होतो. परंतु युरिया हा ऊस मोठा झाल्यानंतर देण्याची गरज नाही. तर अशा प्रकारे ऊस पीक वाढीच्या अवस्थेप्रमाणे आपल्याला 4 वेळा खतं देणं हे अत्यंत गरजेचं आहे. यानंतर खतं मात्रा देण्याची गरज नाही. 120 दिवसानंतर परत एखादा महिना जर पॉसिबल असेल तर पालाशचा डोस आपण विभाजन करून दिला तर अजून चांगला त्याचा फायदा हा आपल्याला होऊ शकतो. आता एक घोड्यांमध्ये दिलेले आहे, पण माती परीक्षण करूनच आपल्याला रासायनिक खतांच्या मात्रा ह्या वापरायच्या. आतापर्यंत जे आपण बघितलं ते पारंपरिक पद्धतीने खतं देण्याचं होतं. परंतु जर का आपल्याला खतांची उपयुक्तता वाढवायची असेल, आपला खर्च वाचवायचा असेल आणि उत्पादकता वाढवायची असेल तर आपल्याला ड्रीप मधून खतं देणं हे सगळ्यात चांगलं.
ड्रीप मधून खतं देतो म्हणजेच काय आपण विद्राव्य खतांचा वापर करतो, मुळांच्या कार्यक्षमतेत देतो आणि मुळांच्या वाढीच्या अवस्थेनुसार आपण तो फर्टिगेशन शेड्यूल, ड्रीपचा शेड्यूल बनवत असतो आणि त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचं उत्पादन हे मिळते. याचे फायदे काय तर पीक वाढीच्या अवस्थेनुसार आवश्यक तेवढेच एक किंवा अनेक अन्नद्रव्ये पिकाच्या मुळाशी देणे शक्य होते. बऱ्याच वॉटर सोल्युबल फर्टिलायझरच्या ग्रेड आहेत, 12-32-16 असेल किंवा ज्या काही ग्रेड आहेत त्या ग्रेडचा वापर करून आपण ड्रीपद्वारे ही खतं आपण देऊ शकतो. जमिनीचे आरोग्य अबाधित राखून जमिनीची उत्पादन क्षमता वाढवता येते. खते देण्याच्या मजुरी खर्चात व ऊर्जेत बचत होते. पीक उत्पादनात भरीव वाढ मिळते आणि जमिनीतील ओलाव्यात आणि पिकांच्या मुळाजवळ मूलद्रव्ये दिल्याने त्यांची उपलब्धता वाढते व दिलेल्या खतांचा पीक वाढीसाठी अधिक कार्यक्षमतेने वापर होतो. इथे आपण बघितलं पहिल्या फोटोमध्ये जे आहे ते पाटपाण्याने आपण खतं दिले, दुसऱ्या फोटोमध्ये ड्रीप आहे आणि पाटपाण्याने खतं दिले आणि तिसऱ्या फोटोमध्ये आपण ड्रीप मधूनच पाणी दिले आणि ड्रीप मधूनच आपण खतही घातली. तर जे काही अन्नद्रव्य आपण देतो ती चांगल्या प्रकारे पिकाला उपलब्ध होतात हे जेव्हा आपण ड्रीप मधून खतं देतो. आता सगळ्यात महत्वाचे की खतांची उपयुक्तता. युरिया सारखं खत आपण पाटपाण्याने दिलं, आता नीम कोटेड युरिया दिलाय तर हे 30% 60% म्हणजे 60% हा पिकाला लागू पडतं. राहिलेला जो 40% आहे तो पाण्याद्वारे त्याचं नुकसान होतं. हाच युरिया तुम्ही ड्रीप मधून दिला तर 95% पूर्णपणे पिकाला लागू पडतं. म्हणजे युरियाचा जो काही 200-250 रुपयाचा तुम्ही आणला असेल तर तो 250 रुपयाचा युरिया हा पूर्णपणे आपला मार्गी लागतो. नाहीतर 250 पैकी साधारण फक्त 75%च पिकाला लागू पडतं आणि राहिलेला आपला वेस्ट जातो. फॉस्फरस युक्त म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट DAP आपण पारंपरिक पद्धतीने दिले तर 20% पिकाला लागू पडतं. तोच तुम्ही ड्रीप मधून दिला तर 45% उपयुक्तता आहे. आणि पोटॅश जर का आपण पारंपरिक पद्धतीने दिला तर 50% पिकाला लागू पडतं आणि तोच आपण ड्रीप मधून दिला तर साधारण 80% पिकाला तो लागू पडतो. तर खतं आपण इथून पुढे ही ड्रीप मधून दिली तर त्याचा फायदा चांगला होतो. 100 टन उत्पादन आपल्याला काढायचं असेल तर ड्रीप मधून खतं देणं ही कधीही चांगलं. आता ड्रीप मधून खतं देताना पहिले सांगितलं की उगवण, फुटवे, कांडी सुटणे आणि जोमदार. सगळ्यात पहिले जेव्हा फुटवे फुटण्याची अवस्था आहे, ड्रीप मधून खतं देताना आपल्याला माहिती पाहिजे की ऊस पीक वाढीच्या अवस्थेप्रमाणे कधी कशाची काय गरज. आता आपण जर का म्हटले की 1261 मला सोडायचं आणि 1261 मी ऊस मोठा झालाय आणि तेव्हा सोडतो, खरंच त्याची गरज आहे का? 1261 म्हणजे 12% नत्र 61% स्फुरद आहे. हा 1261 जेव्हा तुम्ही फुटवे येण्याच्या वेळेला उगवणपासून फुटवे येण्याच्या जी काही वेळ आहे साधारण पहिले 2-3 महिने जर का आपण स्फुरद जास्त दिला तर फुटवे चांगले येतात आणि नत्राचं पण तसंच. पहिले 2-3 महिने वाढ होईपर्यंत आपल्याला नत्रयुक्त खतही जास्ती द्यायची. नंतरच्या काळामध्ये ऊस पीक वाढीच्या किंवा पक्वतेच्या अवस्थेमध्ये नत्राची गरज, स्फुरदाची गरज ही फार कमी असते. त्यानंतर आपण स्फुरद आणि नत्राचा डोस कमी करत येतो आणि जेव्हा जशी जशी ऊस पिकाची वाढ होते 4 महिन्यानंतर 2.5-3 महिन्यानंतर आपल्याला पालाशचा डोस हा वाढवावा लागतो. कारण ऊसाला टणकपणा आला पाहिजे, ऊस लोळला नाही पाहिजे, तेव्हा पालाशची गरज असते. तर ज्या काही खतांच्या ग्रेड आपण ड्रीप मधून निवडणार आहे त्या आपल्याला ह्या ऊस पीक वाढीच्या अवस्थेप्रमाणे देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये आम्ही ड्रीपद्वारे जे काही आमचं रिकमेंडेशन आहे त्यामध्ये युरिया, फॉस्फरिक ऍसिड आणि पोटॅश. युरिया हा स्वस्त आहे. फॉस्फरिक ऍसिड जर आपण दिले तर ऍसिड ट्रीटमेंट स्पेशली करावी लागत नाही आणि पालाश आपण म्युरेट ऑफ पोटॅश मधून पांढरा जो काही पोटॅश आपल्याला मिळतो त्यावरून आपण देतो. बाजारामध्ये फर्टिगेशन पिकांना द्यावयाची खतामध्ये भरपूर ग्रेड्स आहेत. त्यामध्ये 13-0-46, 21-0, 32-0, ह्या 12-61-0 या ग्रेड वापरताना फक्त कधी कुठल्या स्टेजमध्ये आपल्याला वापरल्या पाहिजे ह्याचा सुद्धा निश्चितच चांगला फायदा होतो आणि उत्पादकताही वाढते. स्फुरदयुक्त खतांमध्ये फॉस्फरिक ऍसिड असेल, 0-52-34 असेल, मोनो अमोनियम 12-61-0 असेल तर ह्याचा सुद्धा फायदा हा चांगला होतो. पालाशयुक्त खतांमध्ये 13-0-46, 00-60, पोटॅशियम सल्फेट 00-50 तर ह्या खतांचा वापर करून आपण ड्रीप मधून खतं दिली तर निश्चितच आपल्या खतांच्या मात्रेमध्ये 40% खतांची मात्रा ही आपली कमी होते. आपण जे काही VSI मध्ये शिफारस आणली आहे त्यामध्ये युरिया, फॉस्फरिक ऍसिड, पोटॅशच आपण वापरलं जे फार कमी स्वस्त मिळतं आणि हे वापरून आपलं उत्पादकता ही साधारण 20 ते 25 टनांनी वाढते आणि खतांचा डोस आपण साधारण 30 ते 40% खतांचा डोस हा आपण कमी करू शकतो.
आता हे आपण एक काढलं होतं की पूर्व हंगामी डोस 340, 170, 170 हा जो डोस आहे, ह्या डोस वरून जर आपण पाटपाणीनी खतं दिली तर साधारण 16,000 रुपये खर्च येतो आणि हीच खतं जर का आपण ड्रीप मधून दिली तर 19,000 रुपये आपल्याला खर्च येतो, कारण इथे आपण 40% डोस हा रिड्यूस करतो. त्यामुळे खतांमध्ये जो काही खर्च आहे तो फारसा वाढत नाही आणि उत्पादकता ही निश्चितच पाटपाण्यापेक्षा जेव्हा आपण ड्रीप मधून खतं देतो तेव्हा आपल्याला चांगली मिळते. 100 टनासाठी जर का आपण खतांच्या मात्रांचा विचार केला तर साधारण 50,000 खर्च आपल्याला हा खतांवर करावा लागतो, तेव्हा कुठे आपल्याला उत्पादन काढणं हे शक्य. आता सगळ्यात महत्वाचे खते देताना घ्यावयाची काळजी. सगळ्यात महत्वाचं खते जमिनीवर पसरून न देता ती मातीत मिसळण्यासाठी चळी घेऊन किंवा खत पेरणी अवजारांच्या सहाय्याने द्यावी. सगळ्यात महत्वाचे ऊस पिकामध्ये मी 4 वेळा आता सांगितलं की ऊस पीक वाढीच्या अवस्थेप्रमाणे आपल्याला 4 वेळा खतं देणं हे गरजेचे. ऊस पिकामध्ये 4ही वेळा आपण खतं ही माती आड करू शकतो. सगळ्यात पहिले लागणीचा डोस सांगितला, खत दिलं, कांडी टाकली, खत दिलं, माती आड करून घेतलं. त्यानंतर बाळ बांधणीला जो काही फुटवे येण्याच्या वेळेला आपण युरिया सांगितला, खत दिलं आपण, बाळ बांधणी करून घेतली, खत माती आड होतं. तिसरा डोस युरिया दिला, एखादं 3 दातेरी अवजार आपण शेतामध्ये फिरवून घेतलं, तेव्हाही सुद्धा आपण खत माती आड करू शकतो. आणि सगळ्यात शेवटी मोठ्या बांधणीच्या वेळेला आपण खतांचा डोस देऊन मोठी बांधणी केली तर 4ही वेळा आपण खतं ही माती आड करू शकतो. आता इथून पुढे आपल्याला खतं फेकून न देता खतं माती आडच झाली पाहिजे, कारण सगळ्यात जास्त ऊस पिकांमध्ये आपण खर्च करत असतो. 30 ते 35% खर्च आपण रासायनिक खतांवर करत असतो. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर करत असताना ऊस पिकामध्ये व्यवस्थित मॅनेजमेंट केलं, आपण नियोजन केलं तर 4ही वेळा आपली खतं ही माती आड होऊ शकतात. मगाशी जे मी सांगितलं की चुनखडीच्या जमिनीमध्ये पहिल्या फोटोमध्ये जर बघितलं तुम्ही स्फुरद आणि लोह ह्याचं संयुग बनतं आणि जमिनीमध्ये जर का सेंद्रिय पदार्थ असतील तर हे सेंद्रिय पदार्थ यांना वेगळं होण्याचं काम हे करत असतं आणि अशा प्रकारे ही नंतर स्फुरद पिकाला उपलब्ध होतो. त्यामुळे जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ असणं हे अत्यंत गरजेचे आहे. निंबोळी पेंड नीम कोटेडस युरिया आता आपल्याला आहे. दुसरं एक महत्वाचं म्हणजे जमिनीमध्ये वापसा असताना खतं द्या. जमीन कोरडी असेल किंवा बरेचदा असे की युरिया दिला आणि लगेच आपण पाणी सुरू करतो, असं न करता वापसा असताना खतं द्या आणि आज जर का वापसा असेल तर दुसऱ्या दिवशी हलकं पाणी दिलं तरी आपण चालतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रासायनिक खतांचे डोस जे सांगितले लागणीच्या वेळी, मोठ्या बांधणीच्या वेळी, हे जर का तुम्ही सेंद्रिय पदार्थांमध्ये मिक्स करून दिलं तर ते सगळ्यात चांगलं. मग त्यामध्ये तुमचं फेरस सल्फेट असेल, झिंक सल्फेट असेल, मायक्रोसोल असेल तर ही सुद्धा खतं तुम्ही मिक्स करू शकता. आणि कुठलाही रासायनिक खतांचा डोस देताना तो आपण शेणखत, गांडूळ खत, कारखान्याचं बायोकंपोस्ट थोडं जरी घेतलं आणि त्यामध्ये मिक्स केलं तर ते अजून चांगले त्याचा फायदा आपल्याला मिळतो. ऊस पिकामध्ये गंधकावर आपण बरेच बोललो आहे. गंधकामध्ये सगळ्यात पहिले आपण लाईव्ह व्हिडिओ सुद्धा बघितले की ग्रोस्मार्ट मध्ये गंधक असल्यामुळे त्याचा फायदा चांगला झालाय. तर हे पहिले मी सांगितलेच आहे की गंधकामुळे इतर अन्नद्रव्यांची स्फुरद आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते, पिकांची वाढ होते. तर गंधक देण्याची जी शिफारस आहे ती एकरी 25 किलो गंधक देण्याची शिफारस आहे. एलिमेंटल फॉर्म मध्ये पिवळी पावडर मिळते ती पण तुम्ही वापरू शकता. त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये सगळ्यात महत्वाचे आता एक फॅड झालेलं आहे की युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, पोटॅश, DAP, MOP. त्यानंतर सेकंडरी मध्ये कॅल्शियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, गंधक आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची 50 किलोची कॉम्बी पॅक एक फॅड झालेलं आहे. परंतु कसं आहे ना, सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करताना आपल्याला हे बघितलं पाहिजे की जसं आपण शरीरामध्ये मीठ कमी जास्त झालं की त्याचा विपरीत परिणाम होतो, तसंच हे सूक्ष्म अन्नद्रव्याचे ह्याचा वाईट परिणाम जर का खूप जास्त जर का आपल्या जमिनीमध्ये हे झालं तर ह्याचा वाईट परिणाम काही दिवसांनी आपल्याला भोगावा लागेल. त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करताना माती परीक्षण करून कमतरता असेल तरच सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करा. किमान 3 वर्षातून एकदा जरी माती परीक्षण केलं तरी चालतं. जनरली महाराष्ट्रामध्ये लोह, जस्त आणि आता बोरॉनची कमतरता ही बऱ्यापैकी दिसायला लागली आहे. तर एवढीच रासायनिक खतं तुम्ही जी काही गरज आहे तेवढीच तुम्ही घाला. 5-10 किलोची जी आपली बॅग आहे ती वापरली तर चालतं. ती ऍक्च्युली महाराष्ट्र शासन प्रमाणित ग्रेड आहे. परंतु 25-50 किलो वापरताना थोडा आपण विचार केला पाहिजे. 10 किलोची बॅग आपण लागणीच्या आणि मोठ्या बांधणीच्या वेळेला टाकली तरी चालते. लोहाची कमतरता असेल तर 25 किलो, झिंक सल्फेट 25 किलो हेक्टरी आपण सांगतो. तर सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांचा वापर करताना कमतरता असेल तर असतील. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बऱ्याच शेतकऱ्यांनी हे वापरलं असेल मल्टी मायक्रो न्यूट्रिएंट
त्यामध्ये NPK 888 आहे. त्यानंतर मल्टी मायक्रोन्यूट्रिएंट, लोह, मॅग्नीज, जस्त, कॉपर, बोरॉन, मॉलिब्डेनम ह्याच्या आपण 2 फवारण्या करायला सांगतो आणि याच्या 2 फवारण्या केल्यामुळे साधारण 8 ते 10 टन उत्पादन हे वाढतं. लागणीनंतर आणि खोडवा ठेवल्यानंतर 60 आणि 90 दिवसांनी आपण याच्या फवारण्या घेण्यासाठी सांगतो. तर ही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये जी आपण खतं बनवतो ही ना नफा ना तोटा बेसिसवर आपण कारखान्यांना देत असतो. त्यानंतर सिलिकॉन बद्दल मी जे सांगितलं होतं की सिलिकॉन हे हितकारक अन्नद्रव्य आहे. बाजारामध्ये भरपूर महागडी सिलिकॉन युक्त खत आहे, पण ऊस पिकासाठी बगॅस ॲश जी कारखान्यामध्ये मिळते 1.5 टन बगॅस ॲश आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये सिलिकेट विरघळणारे जीवाणू हे जर का तुम्ही 1.5 टन बगॅस सोबत 2.5 लिटर सिलिकेट विरघळणारे जीवाणू 2 वर्षातून एकदा, लागण आणि खोडवा 3 वर्षातून एकदा जरी वापर केला तरी याचा फायदा चांगला होतो. सिलिकॉन वापरल्यामुळे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होतो, उत्पादनामध्ये वाढ होते आणि ऊस पाण्याचा जो ताण कधी पडला तर ती सहन करण्याची क्षमता ही आपल्या ऊस पिकामध्ये येते. त्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि बार्क भाभा अणुसंशोधन केंद्रासोबत आम्ही एक जैव संजीव बनवले वसंत ऊर्जा. बऱ्यापैकी आता ह्याचं हे सगळ्याच पिकांवर चालतं आणि वसंत ऊर्जाचे सुद्धा आपण बेणे प्रक्रिया 30, 60 आणि 90 दिवसांनी वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे आणि ह्याचा सुद्धा फायदा हा निश्चितच चांगला होतो. वसंत ऊर्जा आणि मल्टी मायक्रो एकत्रित आपण फवारणी घेतली तर निश्चितच ऊस उत्पादनामध्ये वाढ होते. आणि सगळ्यात शेवटी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये जीवाणू खतांचा फार मोठ्या प्रमाणावर बनविली जातात. त्यामध्ये सॉइल हेल्थ असेल, प्लांट हेल्थ असेल, त्यानंतर हुमणीसाठी बायोपेस्टिसाइड, BVM आहे. तर ह्या सगळ्या जीवाणू खतांची निर्मिती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये केली जाते. तर ह्या प्रकारे आपल्याला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे सेंद्रिय खत असेल, रासायनिक खत असेल आणि जीवाणू खत असेल या तिन्हीचा एकत्रितपणे वापर करणं अत्यंत गरजेचं आहे आणि हा एकात्मिक आपण वापर केला तरच आपण जमिनीची शाश्वत सुपीकता आणि उत्पादकता ही ठेवू शकतो, टिकवू शकतो. तर शेतकरी बांधवांना एकच सांगेल की जमिनीची योग्य मशागत, सेंद्रिय खतांचा भरपूर वापर, एकात्मिक खत व्यवस्थापन करून आपण शाश्वत सुपीकता आणि उत्पादकता ही टिकवू शकतो. धन्यवाद. आपण आपली काही प्रश्न असतील तर विचारू शकतो. नमस्कार मॅडम. नमस्कार. आत्ताच आपण सर्व शेतकरी बंधूंना आणि आमच्या व्यापारी मित्रांना मार्गदर्शन केलं. कोणाला जर काही खरोखरच प्रश्न असतील याविषयी तर बाजूच्या चॅट बॉक्स मध्ये तुम्ही मेन्शन करू शकता. एक 5 मिनिटात मॅडम त्याविषयी जर काही शंका असतील तर त्याचं निरसन करतील. पण मला असं वाटतं मी एकंदरीत पूर्ण तुमच्या प्रेझेंटेशन मधून आणि माहितीतनं गेलो. बरीचशी खोलवर माहिती आणि इत्थंभूत माहिती सगळ्यांना मिळाली. म्हणजे खरोखरच हा जो 1 सव्वा तास जो काही होता या 1 ते सव्वा तासात एवढ्या सगळ्या ज्ञानभंडाराचं यशस्वी नियोजन करून ते सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे सुद्धा एक विशेष कसबच म्हणावं लागेल. आणि मॅडम ही जी काही माहिती आहे ही याच्या सॉफ्ट कॉपीज किंवा ईमेल स्वरूपात जर आम्हाला उपलब्ध झाली तर जे काही शेतकरी असतील की ज्यांना काही तांत्रिक बाबींमुळे समजा जॉईन करता आलं नसेल किंवा दुसऱ्या कुठल्या अडचणींमुळे तर मग आम्ही त्यांना ते पाठवू शकतो. आणि बरेचसे इतर जे शेतकरी आहेत त्यांना या पूर्ण आपल्या माहितीची लिंक किंवा एखादा दुवा आम्ही शेअर करू जेणेकरून कोणालाही ही जी 1 तासभर जी काही महत्वाची माहिती मिळाली ती कोणालाही मिस करता येणार नाही. पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की डॉक्टर प्रीती देशमुख इथे वेळ काढून आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिल्या आणि तसेच आमचे सर्व शेतकरी बंधू आणि व्यापारी मित्र आज तुम्ही मॅडम कोरोमंडलच्या या व्यासपीठावर इथे मार्गदर्शन केलं आणि मी नेहमी असं म्हणत असतो की कुटुंबातल्या व्यक्तींचे आभार मानायचे नसतात. शेतकरी आणि व्यापारी बंधू आणि आता आपण सुद्धा आमच्याच कुटुंबाचा एक भाग झाला आहात, परंतु कार्यक्रमाची औपचारिकता लक्षात घेता मी आपले इथे आभार मानतो आणि कार्यक्रम संपल्याचे जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद.